नमस्कार. दिनेश वेखंडे इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी एक पहिला इंट्रोडक्शन लेक्चर घेतलेला आहे. जर कोणी पाहिला नसेल तर तो तुम्ही पाहून घ्या. आज आपण बुद्धिमत्तेचा पहिला टॉपिक म्हणजे दिशाज्ञान चाचणी हे घेणार आहोत. तत्पूर्वी दिनेश वेखंडे इन्स्टिट्यूट करून एक टेलिग्राम चॅनल आहे. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला खाली देत आहे. त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही फॉलो करा. त्यावरती मी वेगवेगळ्या पीडीएफ्स किंवा करंट अफेअर्सचे क्वेश्चन काय टाकणार आहे. तर त्या पीडीएफ जे असणार आहेत, आजच्या जे काही लेक्चरमध्ये मी जे काही प्रॉब्लेम्स घेणार आहेत ती सगळ्या प्रॉब्लेम्सची पीडीएफ मी त्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत आहे. आणि अजून मी एक पीडीएफ शेअर करणार आहे, त्याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला देणार आहे. ज्या कोणाला एखाद्या प्रॉब्लेम्समध्ये अडचण आली तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवरती तुम्ही मला फोटो शेअर करा. मी तुम्हाला ॲज अर्ली ॲज पॉसिबल सोल्युशन देण्याचा प्रयत्न माझा असेलच. आज जो काही आपण पहिला टॉपिक पाहणार आहोत दिशाज्ञान चाचणीचा, तर दिशाज्ञानवरती आपल्याला सगळ्यात महत्वाच्या म्हणजे दिशा माहिती पाहिजेत. 4 मुख्य दिशा असतात आणि 4 उपदिशा असतात. त्या 4 दिशा आपण कशा लक्षात ठेवायच्या, 4 उपदिशा आपण कशा लक्षात ठेवायच्या, एकूण 8 दिशा कशा लक्षात ठेवायच्या ते आपण पाहणारच आहोत. त्या 4 उपदिशांना एका वेगळ्या नावाने पण कधी कधी प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न असतो, तर ते सुद्धा आपण पाहणारच आहोत. ठीक आहे. तर ज्या वेळेस नकाशा दिला जातो त्या नकाशामध्ये वरची जी दिशा असते ती वरची दिशा असते उत्तर दिशा. ठीक आहे. वरची दिशा असते उत्तर दिशा आणि त्याच्या उत्तरेच्या विरुद्ध जी दिशा असते ती असते दक्षिण दिशा. ह्या नकाशाच्या वरची दिशा उत्तर झाली, खालची दिशा दक्षिण झाली. उजवीकडची जी बाजू असते, सपोज आपण जर भारताचा नकाशा पाहतो, भारताच्या पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे, भारताच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे, म्हणजे इकडे पूर्व बाजू आहे आणि या बाजूला इकडे पश्चिम बाजू आहे. यावरून 2 गोष्टी लक्षात येतात की उत्तरेची विरुद्ध बाजू दक्षिण, पूर्वेची विरुद्ध बाजू असते पश्चिम. या ठिकाणी सूर्य उगवतो, या ठिकाणी सूर्याचा अस्त होतो, सूर्यास्त होतो. या बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी मोस्ट ऑफ सगळ्या जणांना माहिती आहे. परंतु ज्या उपदिशा असतात त्या उपदिशा कशा लक्षात ठेवायच्या यामध्ये भरपूर वेळा कन्फ्युजन असते. माझी सुद्धा सुरुवातीला कन्फ्युजन असायची, त्यावरती मी एक ट्रिक चांगली मिळाली. त्या ट्रिक वरून मला आता त्या दिशा लक्षात ठेवणं मला खूप इझी जातं. आता बघा, उत्तर आणि पश्चिमेच्या मध्ये जी दिशा असते त्याला उत्तर पश्चिम दिशा असं सुद्धा म्हणतात. याला उत्तर पश्चिम दिशा. ठीक आहे. इकडची जी दिशा असते याला उत्तर पूर्व दिशा असं म्हणतात. इकडची जी दिशा असते ही असते पूर्व आणि दक्षिण दिशा, दोन्ही दिशा म्हणजे असं डॅश करून दिलेलं असतं. आणि इकडची जी दिशा असते ही असते पश्चिम दक्षिण दिशा. आता हे बेसिकली सगळ्यांना माहितीच असतात. याला उत्तर पश्चिम असं देखील म्हणतात, हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि जे मुख्य नावाने त्यांना ओळखलं जातं ते नाव आता आपण पाहूया. याच्यासाठी एक ट्रिक आहे की वानर इकडे आला आणि नाही. वानर इकडे आला नाही या सोप्या पद्धतीने आपण ह्या 4च्या 4 दिशा लक्षात ठेवू शकतो. बघा, वानरच्या वावरून आपण वायव्य दिशा, इकडेच्या ई वर्ण ईशान्य दिशा, आलाच्या आ वर्ण आग्नेय दिशा आणि नाहीच्या ना वर्ण आपल्याला नैऋत्य दिशा आपल्याला माहिती पडते. मागचा जो आपण लेक्चर घेतला होता तो मी लेक्चर रात्री शूट केल्यामुळे चेहऱ्यावरती थोडा अंधार येत होता. आताचा जो काही लेक्चर आहे तो कसा दिसतो, त्याची क्वालिटी कशी आहे, तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. म्हणजे मी माझ्या नेक्स्ट लेक्चरला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न असेल. तुमचं सजेशन हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. आणि बघा,
उत्तर पश्चिम दिशा ही उत्तर आणि पश्चिम दिशा, या उत्तर पश्चिमेच्या मधली दिशा असते उत्तर पश्चिम दिशा. हिला आपण वायव्य दिशा असं देखील म्हणतो. वायव्य म्हणजे वा वरून लक्षात ठेवला, वानर इकडे आला नाही. बघा लिहिलेलं आहे मी, त्या पद्धतीने तुम्ही लिहून घ्या. वानर वरून वायव्य, इकडे वरून ईशान्य, आला वरून आग्नेय आणि नाही वरून नैऋत्य, अशा पद्धतीने आपण दिशा लक्षात ठेवू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला दिलं जातं की ज्या वेळेस एखादा व्यक्ती पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे किंवा उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, तो घड्याळाच्या दिशेने फिरतो किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतो. तर ज्या वेळेस आपला जो घड्याळ असतो तो घड्याळ 12 कडून इकडे 3 अशा पद्धतीने घड्याळाचे काटे मूव्ह होत असतात. म्हणजे याचा अर्थ काय, ही आहे घड्याळाची दिशा. आणि घड्याळाची जी विरुद्ध दिशा असणार आहे ती घड्याळाची विरुद्ध दिशा असणार आहे या बाजूची. म्हणजे एखाद्या माणसाची मुवमेंट जर अशी होत असेल तर याला आपण म्हणतो घड्याळाची दिशा. ठीक आहे. आता हे सगळ्यांना माहितीच आहे, परंतु कधी कधी प्रतिघटिवत आणि घटिवत हा शब्द वापरला जातो. ठीक आहे. घटिवत म्हणजे काय असतं, तर घटिवत म्हणजे असतं घड्याळाच्या दिशेने, आणि प्रतिघटिवत काय असतं, तर प्रतिघटिवत म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. घड्याळाच्या दिशेने यालाच इंग्लिशमध्ये क्लॉकवाईज असं म्हणतात, आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने याला आपण अँटी क्लॉकवाईज असं देखील आपण म्हणतो. एवढंच महत्वाची कन्सेप्ट, या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आहेत, हे तुम्हाला माहिती असाव्या म्हणून हे सगळे मी दिलेले आहेत. घड्याळाच्या जे काही विरुद्ध दिशा असणार आहे ती अशा पद्धतीची असणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ही जी मुवमेंट आहे ही मुवमेंट असणार आहे क्लॉकवाईज, ही मुवमेंट असणार आहे घटिवत, आणि ही मुवमेंट असणार आहे घड्याळाच्या दिशेने. आणि ही जी काही मुवमेंट असणार आहे ही घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असणार आहे, प्रतिघटिवत असणार आहे किंवा अँटी क्लॉकवाईज असणार आहे. ठीक आहे. मी लिहून देतो हवं तर, म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल. इंग्लिशमध्ये याला क्लॉकवाईज म्हणतात, म्हणजे घड्याळाच्या दिशेने. यालाच घटिवत असं देखील म्हणतात. म्हणजे तिन्ही शब्द जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही टॅकल करू शकता. एमपीएससी मध्ये वरती मराठीमध्ये प्रश्न असतो आणि खाली इंग्रजीमध्ये प्रश्न असतो, त्यामुळे आपण क्लॉकवाईज शब्द आपण पाहू शकतो. परंतु पोलीस भरतीला असं मराठी आणि इंग्लिश मध्ये नसतं, मग त्यावेळेस तिथे घटिवत हा शब्द आला तर आपल्याला कळायला पाहिजे की तो घड्याळाच्या दिशेने आहे. आणि अँटी क्लॉकवाईज असतं, अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. त्यालाच आपण प्रतिघटिवत असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने, अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. तुमच्या पूर्ण 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा, त्या उपदिशा कशा लक्षात ठेवायच्या, त्यांना वेगळ्या कुठल्या नावाने ओळखलं जातं हे आपण सगळ्यांना पाहिलेलं आहे. आता आपण पहिला प्रॉब्लेम घेणार आहोत आणि आपलं ट्रिकने आपण कसं सोल्युशन काढणार आहोत आपण पाहणार आहोत. तर आपला पहिला प्रश्न मी इथे व्हाईट बोर्ड वरती लिहिलेला आहे. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की हा टॉपिक खूप इझी आहे, मला प्रत्येक प्रॉब्लेम याच्यावरती सोल्युशन माहिती आहे, परंतु ट्रिकने आपला भरपूर सारा वेळ वाचवण्याचा हा माझा प्रयत्न असेल. ज्या ठिकाणी बरेच सारे लोक काय करतात की अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडे गेला, मग इथे ह्या बाजूने देणार, असं पश्चिमेकडे गेला, इकडनं सपोज अमर आहे आणि अमर असा पश्चिमेकडे गेला वगैरे असं देणार, मग तो उजवीकडे वळाला, डावीकडे वळाला, अशा पद्धतीने आपण रेषा मारत असतो. परंतु त्या रेषा न मारता सुद्धा आपण ट्रिकने कशा पद्धतीने सोल्युशन काढणार आहोत, जेणेकरून आपला जो काही मॅक्सिमम वेळ आहे तो मॅक्सिमम वेळ वाचला पाहिजे. म्हणजे कसं की ज्या ठिकाणी तुम्हाला 1 मिनिट लागतो त्या 1 मिनिटाच्या ठिकाणी तुम्हाला 10 सेकंदामध्ये कसं हा प्रश्नाचं उत्तर काढायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे. हा सगळा प्रश्न आहे, हा प्रश्न ग्रुप बी प्रीला 2024 ला, म्हणजे आता लेटेस्टच फेब्रुवारी महिन्यामध्ये झाली, त्या फेब्रुवारी महिन्यामधल्या एका परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता. ठीक आहे. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडे गेला, पश्चिमेकडे शाळेत असणारे
शाळेमध्ये 4 किलोमीटर चालत गेला. तिथून तो 2 किलोमीटर उत्तरेकडे बँकेमध्ये गेला. बँकेतून त्याने पैसे घेतले आणि पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला. भरतच्या घरी गेल्यानंतर तो आणि त्याचं घर म्हणजे भरतचं घर आणि त्याचं घर यातलं अंतर आपल्याला काढायचंय. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ दोन गोष्टी आपल्याला इथं कळून येतात की अमरचं घर आहे आणि सेकंड जो काही शेवटचा जो काही डिस्टन्स आहे, शेवटची डेस्टिनेशन आहे, ते डेस्टिनेशन आहे भरतचं घर. मग अमरचं घर आणि भरतचं घर यातलं कमीत कमी अंतर आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. आता बघा मी कसा ट्रिक पद्धतीने काढतो. सर्वात अगोदर आपल्या ज्या काही मुख्य दिशा ज्या असतात त्या दिशा असतात उत्तर, इकडे असते पूर्व, इकडे असते पश्चिम आणि इकडे असते इकडे असते दक्षिण आणि इकडे असते पूर्वचे विरुद्ध पश्चिम. ठीक आहे. याचा अर्थ आपल्याला ह्या ट्रिकने ह्या अशा क्लॉकवाईज बाजूने आपल्याला पाहिजेत. ठीक आहे. पहिल्यांदा आपण उ पू द प या ट्रिकने किंवा या शॉर्ट फॉर्मने आपल्याला वापर करून याचं उत्तर काढायचंय. बघा मी लिहितो इथे उ, इथे लिहिले मी पू, इथे लिहिले मी द, इथे लिहिले मी प. ठीक आहे. उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम. आता याच्या जर डावीकडची बाजू आली ती येते दक्षिण. उत्तरेच्या उजवीकडची जी बाजू आहे, माझी उजवी बाजू ही उत्तरेची उजवी बाजू आहे. पश्चिम बाजू आपली जसं आपण सॉल्व्ह करतो आपली डावी बाजू पश्चिमची डावी बाजू असते. ठीक आहे. आता कधी कधी काय होतं की पश्चिमेच्या उजव्या बाजूकडे दिलं जातं. पश्चिमेची उजवी बाजू आपल्याला माहिती नाहीये, पण बघा पश्चिमेकडे उजव्या दिशेने ही उत्तर येते. याचा अर्थ ही उत्तर इकडे असणार आहे. म्हणजे हा जो राऊंड आहे हा राऊंड कंप्लीट करतो. मग पश्चिमेची उजवी बाजू ही उत्तर असणार आहे. अजून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आणि उत्तरेची डावी बाजू ही पश्चिम असणार आहे. ठीक आहे. कारण उत्तरेची जी काही डावी बाजू आहे ती असणार आहे पश्चिम आणि पश्चिमेची जी काही उजवी बाजू असणार आहे ती आहे उत्तर. ठीक आहे. म्हणजे आपल्याला हे चार मुख्य दिशा, पण इकडे सुद्धा आपल्याला काय असू शकतं आपल्याला माहिती पडलं. आता आपण प्रॉब्लेम स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करणार आहोत. तत्पूर्वी पहिले बघायचं अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडे. ज्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं काढायचं हे कळालं, एका 10 सेकंदाचं उत्तर आहे. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडे शाळेमध्ये 4 किलोमीटर गेला. याचा अर्थ अमर पहिल्यांदा पश्चिमेकडे असणार 4 किलोमीटर गेलेला आहे. पश्चिमेकडे 4 किलोमीटर गेलेला आहे. ठीक आहे. पश्चिमेकडे 4 किलोमीटर गेले म्हणून मी पश्चिमेकडे, ही पश्चिम आहे ही पूर्व आहे, पश्चिमेकडे मी 4 किलोमीटर लिहितो. त्यानंतर तो तिथून 2 किलोमीटर उत्तरेकडे गेला. आता उत्तर डायरेक्टली आपल्याला दिले, उजवीकडे डावीकडे असं काही दिलेलं नाहीये. उत्तरेकडे तो गेलेला आहे 2 किलोमीटर. त्यानंतर बँकेमध्ये गेला, बँकेतनं पैसे घेतले. पूर्वेकडे तो 4 किलोमीटर गेला. त्यानंतर भरतच्या घरी गेला. तो आणि त्याचं घर यातलं कमीत कमी अंतर आपल्याला काढायचं. बघा याच्यानंतर आपल्याला काही दिलेलं नाहीये. पहिले पश्चिमेकडचं दिलं 4 किलोमीटर, नंतर 2 किलोमीटर उत्तरेकडचं दिलं आणि त्यानंतर पूर्वेकडचं दिले 4 किलोमीटर. मी तसंच्या तसं फक्त पश्चिमेमध्ये 4, उत्तरेमध्ये 2, पूर्वमध्ये 4 असं लिहिलेलं आहे. आता बघा उत्तर दिशेची विरुद्ध दिशा असते दक्षिण दिशा, पूर्व दिशेची विरुद्ध दिशा असते पश्चिम दिशा. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आपण म्हणतो, या विरुद्ध दिशा असतात. याचा अर्थ विरोधाभास आपला जो काही विरुद्ध दिशा असते ती एकमेकांमधून निगेटिव्ह होते. म्हणजे याचा अर्थ काय की पूर्व आणि पश्चिम एकमेकांपासून निगेटिव्ह करायचे, एकमेकातून वजा करायचे आणि उत्तर आणि दक्षिण एकमेकातून वजा करायचे. परंतु शेजारच्या ज्या दिशा असतात ती आपल्याला निगेटिव्ह करता येणार नाही. म्हणजे याचा अर्थ पूर्व मधून दक्षिण दिशा वजा करता येणार नाही, पश्चिमेमधून उत्तर दिशा वजा करता येणार नाही. परंतु उत्तरेमधून दक्षिण दिशा, पूर्व मधून पश्चिम दिशा आपण वजा करू शकतो. बघा इथे आपल्याला दिलेले आहे ही पूर्व दिशा आहे आणि ही आपली पश्चिम दिशा आहे. याचा अर्थ पूर्व आणि पश्चिम विरोधी आहेत, म्हणजे आपण ते एकमेकांमधून निगेटिव्ह करू शकतो, एकमेकांची वजाबाकी करू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय, हे 4 आणि हे 4 हे दोन्ही 4 आपण वजा करू शकतो. दोन्हीही 4 आहेत, म्हणजे 4 वजा 4 दोन्ही आपण निगेटिव्ह केले किंवा दोन्ही आपण कट केले. आता उरलेलं फक्त जो काय आहे उरलेलं उत्तर आहे आणि उत्तरेकडे 2 किलोमीटर आहे. म्हणजे आपल्याला उत्तर मिळून गेलं, कारण एकच बाजू उरते, त्यामुळे आपल्याला पुढचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची गरज नाही. आपलं उत्तर जो असणार आहे हा असणार आहे 2 किलोमीटर. ठीक आहे. 2 किलोमीटर बघा किती शॉर्ट मेथडने आपण काढू शकतो, नाहीतर मग आपल्याला रेषा मारून काढाव्या लागल्या असत्या. ठीक आहे. आपण पुढचा पण प्रॉब्लेम पाहणार आहोत, एक स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. तरी तत्पूर्वी बघा
प्रश्न या ज्या काही टाईप मध्ये हा जो काही पहिला प्रकार आहे, पहिल्या प्रकारातला हा पहिला प्रश्न आहे. या पहिल्या प्रकारातल्या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला दोन गोष्टी काढायच्या असतात. पहिली म्हणजे काय, मूळ स्थानापासूनचं अंतिम स्थान, किंवा दुसरा असा प्रश्न विचारला जातो की तो आता कोणत्या दिशेकडे पाहत आहे. ज्या वेळेस असा प्रश्न विचारला जातो, आता हा पहिला प्रश्न काय होता, मूळ स्थानापासूनचं अंतिम स्थान, म्हणून ह्या पद्धतीने आपण काढलेलं आहे. आणि ज्या प्रश्नामध्ये आपलं शेवट जिथं होतो त्या दिशेला ती व्यक्ती आता पाहत असते. आता शेवट जो काही होतोय तो शेवट होतोय पूर्वेकडे 4 किलोमीटर, म्हणजे इथे पूर्वेकडे 4 किलोमीटर शेवट होतोय. याचा अर्थ ती व्यक्ती म्हणजे अमर सध्या, जर त्याला असं विचारलं की अमर सध्या कोणत्या दिशेकडे पाहत आहे, तर अमर सध्या पूर्वेकडे पाहत आहे. आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी हा समजला असेल तर ह्या कन्सेप्ट वरून तुम्ही इतर प्रॉब्लेम देखील, पुढचा प्रॉब्लेम काय करा की पॉज करा, तुम्हाला येतोय का तो पहा. हा जो काही प्रश्न आहे हा फक्त दिसायला मोठा आहे, ठीक आहे, परंतु याचं उत्तर अगदी शॉर्ट ट्रिकने, अगदी एकदम क्षणामध्ये 10 सेकंदामध्ये आपण काढणार आहोत. हा जो प्रश्न आहे हा ग्रुप सी मेन्सला, एमपीएससीच्या ग्रुप सी मेन्सला 2023 ला आला होता. मेन्सचा असल्यामुळे थोडासा लेंदी आहे, परंतु अगदी क्षणात आपण त्याचं उत्तर काढू शकतो. मागचा प्रश्न तुम्ही एकदा जर समजला नसेल तर परत एकदा पाहून घ्या, कारण कसं आहे की आपला लेक्चर जो काही ॲज शॉर्ट ॲज पॉसिबल आपण बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळं बाकीची काही वायफळ बडबड न करता आपण प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहूया. मग प्रत्येक प्रश्न हा पहिल्या प्रश्नापेक्षा वेगळा असणार आहे, त्यामुळे प्रत्येक प्रश्न तुम्हाला पाहणं इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकदा पाहिल्यानंतर तुम्हाला ह्या टॉपिक वरती कुठलाच प्रश्न अडणार नाही आणि अगदी 10 सेकंदामध्ये ते 15 सेकंदामध्ये कसं उत्तर येणार आहे हे तुम्हाला कळणारच आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, मगाशी जी काही ट्रिक होती आपली उपुदप, जसं तसं आपण लिहूया उपुदप. आता हा जो काही प्रश्न आहे हा फक्त पहिल्या प्रश्नापासून थोडासा वेगळा आहे. तो कसा आहे, याच्यामध्ये दोन गोष्टी विचारण्यात आलेल्या आहेत. त्याच्या मूळ स्थानापासून तो कोणत्या दिशेला आहे आणि किती दूर आहे. मागच्या वेळेमध्ये त्याच्या घरापासून भरतचं घर किती दूर आहे हे विचारण्यात आलं होतं, म्हणजे मूळ स्थानापासूनचं अंतिम स्थान विचारण्यात आलं होतं. यामध्ये अंतिम स्थान पण विचारले आणि त्याची दिशा पण विचारले, म्हणजे अंतर पण विचारले, दिशा पण विचारले. परंतु आपण एकदा खूप सोप्या पद्धतीने करणार आहोत. बघा, सगळ्यात अगोदर आपण एक स्टेप बाय स्टेप लिहूया. पहिल्यांदा तो 20 मीटर, बघा 20 मीटर उत्तरेला गेलेला आहे. 20 मीटर उत्तरेला गेलेला आहे म्हणून मी उत्तरेमध्ये 20 मीटर जसेच्या तसे लिहितो, ठीक आहे. मग तो उजवीकडे वळतो. आता उत्तरची उजवी बाजू पूर्व असते. बघा, उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण. आता उत्तरेकडे जर तो उत्तरेकडे वळाला, उत्तरेची उजवी बाजू पूर्व असते. इथं सुद्धा आपण अशाच पद्धतीने मांडले. माझी उजवी बाजू, हा माझा उजवा हात आहे, ही उत्तरची उजवी बाजू, आणि त्याच्यानंतर हे उत्तरची ही डावी बाजू, पूर्वची ही उजवी बाजू, पूर्वची ही डावी बाजू, ठीक आहे. अशा पद्धतीने उत्तरेची उजवी बाजूला तो वळालेला आहे आणि उजवीकडे वळाला आपण इथे आलो पूर्व मध्ये. व तो 30 मीटर चाललाय म्हणून मी पूर्व मध्ये 30 लिहून घेतो, ठीक आहे. बघा 30 मीटर तो कुठं चाललाय, तर तो आता पूर्व मध्ये चालला. आता मागच्या वेळेस त्यांनी डायरेक्टली दिशा दिल्या होत्या, इथे उजवीकडे डावीकडे वळतो असं दिलेलं आहे. मग तो परत, आता बघा, परत उजवीकडे वळाला. पहिल्यांदा उजवीकडे वळाला, परत उजवीकडे वळाला. आता पूर्व पासून परत उजवी बाजू म्हणजे दक्षिणेकडे तो किती आलाय, तर तो आलेला आहे 35 मीटर, ठीक आहे. 35 मीटर आलेला आहे. बघा, दक्षिणेकडे 35 मीटर मी टाकलेला आहे. मग तो डावीकडे वळतो. आता बघा, इथे दक्षिण जिथे आपण पोहोचतो त्याच्यानंतर उजवी बाजू डावी बाजू घ्यायची असते. आता आपण 30 इथे पोहोचलो, इथून आपण उजवीकडे आलो. आता आपण 35 आहेत इथून. आता इथून आपल्याला डावीकडे वळायचं आहे, कारण का आता त्यांनी सांगितले पहिले आपण उजवीकडे वळालो, परत उजवीकडे वळालो, आता मग डावीकडे वळायचं आहे आणि म्हणून आपण ह्या दक्षिणेच्या आपण डावीकडे वळणार आहोत आणि 15 मीटर जाणार आहोत. म्हणजे दक्षिणेची डावी बाजू आहे पूर्व, दक्षिणेची माझी, बघा असं असणार आहे, मी दक्षिणेकडे तोंड करून, आणि दक्षिण ही बाजू असते माझी. दक्षिणेकडे जर मी डाव्या हाताने वळालो, ठीक आहे, सॉरी दक्षिणेकडे जर मी डाव्या हाताने वळालो तर डाव्या हाताने माझी पूर्व बाजू असते.
पूर्व बाजू. दक्षिणेकडे मी डाव्या हाताने वळालो तर माझी ही पूर्व बाजू असते पूर्वेकडे. म्हणजे दक्षिणेची डावी बाजू माझी पूर्व बाजू आली. पूर्वेकडे मी आलो 15 मीटर. ठीक आहे. म्हणजे दक्षिणेची डावी बाजू माझी पूर्व आली, दक्षिणेची उजवी बाजू माझी पश्चिम आली. एक प्रॉब्लेम समजल्यावरती पुढचे प्रॉब्लेम अगदी फास्ट मी घेणार आहे, त्यामुळे जे काही कन्सेप्ट आहे ह्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही समजून घ्या. पूर्वची उजवी बाजू दक्षिण, दक्षिणेकडे आलो 35, या दक्षिणेची डावी बाजू आली पूर्व, डावीकडे आलो, आपल्या डाव्या बाजूला आपण जायचंय. दक्षिणेची उजवी बाजू दिली असते, आपण इकडे आलो असतो. 15 मीटर झालं. मग तो पुन्हा डावीकडे वळतो. आता इथे आपण 15 इथपर्यंत आलो होतो, मग परत आता इकडे डावीकडे वळायचंय त्याला, आणि डावीकडे वळून आता बघा डावीकडे वळालो. आता ह्या 15च्या म्हणजे मी पूर्वे आहे, पूर्व दिशेला म्हणजे अशा दिशेला मी माझं इकडे तोंड आहे असं, माझ्या डावीकडे वळायचंय म्हणजे मी उत्तरेकडे येणार. म्हणजे आपल्याला इकडून समजून नाही घ्यायचं, याच्यावरूनच तुम्हाला काढायचंय. फक्त तुम्हाला मी सांगतो, पूर्वची उजवी बाजू दक्षिण, पूर्वची डावी बाजू आली उत्तर. मग डावीकडे वळायला इथे पूर्वच्या आपण 15 मीटर इथपर्यंत पोहोचलो होतो, डावीकडे वळतो 15 मीटर, म्हणून मी अजून पुन्हा एकदा 15 मीटर देतो इथे, कारण त्यांनी परत एकदा 15 मीटर दिलेले आहेत इथले. ठीक आहे, ओके. मग तो मूळ स्थानापासून आता कोणत्या दिशेला आहे आणि किती दूर आहे आपल्याला काढायचंय. मगाच्याच प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, पूर्वची विरुद्ध बाजू पश्चिम, उत्तरेची विरुद्ध असते दक्षिण. म्हणजे याचा अर्थ काय की पूर्व मधून पश्चिम बाजू वजा होते, उत्तर मधून दक्षिण बाजू माझी वजा होते. म्हणजे काय बघा, दक्षिणेची टोटल ही जी काही दक्षिणेची टोटल आहे, त्या दक्षिणेची टोटल माझी आली 35. ठीक आहे, हे टोटल घ्यायची. आणि उत्तर आहे माझी, या उत्तरेची माझी टोटल आलेली आहे 35. म्हणजे याचा अर्थ काय आहे की उत्तर बाजू आहे 35 मीटर आहे आणि दक्षिण बाजू आहे ही 35 मीटर आहे. याचाच अर्थ असा आहे की जर आपण उत्तर मधून दक्षिण दिशा वजा केली, याचा अर्थ ह्या दोन्ही गोष्टी वजा होतात. म्हणजे 35 वजा होते, आणि आपल्याला जी काही शेवटचे उरते ती मूळ स्थानापासूनच अंतिम दिशा सुद्धा मिळते, अंतिम अंतर सुद्धा मिळून जातं. आता उत्तरेची बाजू गेली, दक्षिणेची बाजू गेली, उरली माझी फक्त पूर्व उरली. म्हणून मला मूळ स्थानापासून बघा, मूळ स्थानापासून अंतिम स्थान म्हणजे आपल्याला टोटल याची ही मिळाली माझी 45. कारण टोटल पूर्व बाजू माझी 45, हे 30 आहे, हे 15 आहे. म्हणजे याचा अर्थ माझा 45 हे माझं उत्तर असणार आहे. मग दिशा कुठली तर बघा, सगळ्या दिशा आता याच्यामध्ये कुठल्याच दिशेमध्ये डिस्टन्स दिलेला नाही आहे. उत्तरेचा जो काही डिस्टन्स होता तो कट झाला, दक्षिणेचा डिस्टन्स कट झाला. आता माझं काहीच उरलं नाही, माझं उरलं फक्त पूर्व दिशेचं. म्हणून माझं पूर्व 45 मीटर असणार आहे. म्हणजे माझं उत्तर हे 4 असणार आहे. माझं उत्तर हे 4 असणार आहे, 45 मीटर पूर्व. ठीक आहे. अजून आपण खूप सारे टोटल 11-12 प्रश्न घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा. प्रत्येक प्रश्न हा पहिल्या प्रश्नापासून वेगळा असणार आहे. त्यामुळे तुम्ही पहिले सगळे एकदा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पुन्हा पाहण्याची गरज लागणार नाही, आणि ह्या ट्रिकने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने उत्तर फाइंड आउट करू शकता. पहिल्या प्रकारातला हा तिसरा प्रश्न आहे, जो की ग्रुप बी मेन्सला 2023 ला विचारण्यात आलेला आहे. एमपीएससीचे 3-4 प्रश्न घेऊ आपण, त्यानंतर पोलीस भरतीचे घेऊ, त्यानंतर आपण सरळ सेवेचे सुद्धा प्रॉब्लेम्स घेणार आहोत. आपली जी काही शॉर्टकट ट्रिक आहे ती शॉर्टकट ट्रिक आपण इथे लिहिणार आहोत, जी आहे उपुदप. ठीक आहे. आता बघा, ही उत्तर दिशा आहे, उत्तरेची विरुद्ध असते दक्षिण, पूर्वची विरुद्ध असते पश्चिम. ठीक आहे. आता मी जरा फास्ट घेतोय आता, कारण आपला व्हिडिओ शॉर्ट झाला पाहिजे या उद्देशाने आपण थोडंसं फास्ट जाऊया. बघा, आता सगळ्यात अगोदर सीमा जी आहे, सीमा ती ए बिंदूपासून चालायला सुरुवात करते, आणि त्यांनी डायरेक्टली दिशा दिलेली आहे दक्षिण दिशा. त्यांनी उजवी वगैरे अजून सुरुवातीला नाही दिली, पहिले दक्षिण दिशा दिली आहे. त्यामुळे आपण सुरुवातच त्यांनी काय सांगितलं, ए बिंदूपासून चालायला सुरुवात करते आणि ए बिंदूपासून ती दक्षिणेकडे जाते. कारण दक्षिणेचं त्यांनी अंतर दिलेलं आहे 2 मीटर. आपण सुरुवातीचं काही नाही दिलं, डायरेक्टली आपण दक्षिणेकडे 2 मीटर घेऊया. दक्षिण दिशा ही दक्षिण दिशा आहे, दक्षिणेमध्ये मी 2 मीटर घेतले. त्यानंतर ती डाव्या बाजूला वळते. दक्षिणेकडूनची जी काही डावी बाजू आहे, आता बघा डाव्या बाजूला वळते ती, म्हणून दक्षिणेची माझी डावी बाजू, ती दक्षिणेची डावी बाजू, दक्षिणेची डावी बाजू माझी पूर्व बाजू. या पूर्व बाजूमध्ये ती बघा 4 मीटर आता चालते. पूर्वेकडे ती 4 मीटर चालली.
त्यानंतर ती उजव्या बाजूला वळते, पूर्वकडून उजवी बाजूला वळाली आणि 2 मीटर चालते. बघा, पहिल्यांदा ती दक्षिणेकडे गेली, दक्षिणेकडून डावीकडे वळाली, आता इथे डावीकडे वळाल्यानंतर ती आता उजव्या बाजूला वळते. म्हणजे याचा अर्थ मी आता पहिल्यांदा 2 लिहिले, शेवटी 4 लिहिले. आता 4 पासून आपण पाहूया. आता इथनं ती उजवीकडे वळाली आणि 2 मीटर चालली, म्हणून मी याच्या उजव्या बाजूला इथे 2 लिहितो. नंतर ती डाव्या बाजूला वळाली, म्हणजे काय, इथनं आता इथनं डाव्या बाजूला वळाली, 2 मीटर चालली. ठीक आहे, म्हणून मी याच्या डाव्या बाजूला 2 लिहिलं. 2 लिहिल्यानंतर शेवटी सी बिंदू जवळ आली आणि सी बिंदू पासून ती उत्तरेकडे, आता त्यांनी डावी उजवी दिलेली नाहीये, त्यांनी डायरेक्टली उत्तर दिशा दिलेली आहे, म्हणून मी उत्तरेकडे 4 मीटर लिहितो. बघा, सुरुवात त्यांनी कुठे केली, दक्षिणेकडे केली, दक्षिणेकडून डावीकडे वळाला, डावीकडून उजवीकडे वळाला, उजवीकडून डावीकडे वळाला आणि शर्ते शेवटी तो उत्तरेमध्ये त्यांनी दिलेले आहे. बघा, सगळं दिलेले आहे, जशाच्या तशा पद्धतीने मी मांडलेलं आहे. आणि आपण जे काय पाहिलं होतं, उत्तर आणि दक्षिण हे दोन्ही विरुद्ध दिशा आहेत, पूर्व पश्चिम दोन्ही विरुद्ध दिशा आहेत, ते एकमेकांपासून वजा होऊन जातं. आता बघूया, उत्तर मध्ये टोटल माझं जे काय आहे ते टोटल उत्तरेकडे 4 आलेलं आहे. ही टोटल उत्तरेमध्ये इथे काही नाही, पण टोटल 4 दिलेलं आहे. दक्षिणेमध्ये 2 वेळा 2 दिलेलं आहे, 2 अधिक 2 झाले 4. याचा अर्थ काय की उत्तरेकडे टोटल डिस्टन्स आहे 4, दक्षिणेकडे टोटल डिस्टन्स आहे 4. हे दोन्ही दिशा माझ्या विरुद्ध दिशा आहेत, म्हणून त्या दोन्ही दिशा माझ्या कॅन्सल होऊन जाणार, निगेटिव्ह होऊन जाणार. 4 मधून 4 गेले, 0 राहिले, म्हणजे काहीच उरत नाही. आणि माझी बाजू काय उरली तर पूर्वेकडचे टोटल 6 उरले. याचा अर्थ माझं काय, सरते शेवटी सगळं निगेटिव्ह झालं आणि फक्त माझं 6 उरलं. याचा अर्थ माझा उत्तर आहे 6. आता त्यांनी फक्त आपल्याला काय दिले की तर ती बिंदू ए पासून किती दूर आहे, फक्त डिस्टन्स शोधायला सांगितलं होतं. आपल्याला मूळ स्थानापासून ती आता कोणत्या दिशेला आहे हे विचारलं नव्हतं. परंतु आपण सांगू शकतो का, कारण सगळ्या दिशा निगेटिव्ह झालेल्या, सगळ्या कॅन्सल झालेल्या आहेत, फक्त पूर्व दिशा उरली. याचा अर्थ बिंदू ए पासून जी काही सीमा सरते शेवटी बिंदू जी काही सगळ्यात शेवटी जी पोहोचते, ठीक आहे, सीमा ए बिंदू पासून मूळ स्थानापासूनचं अंतिम स्थान हे पूर्व दिशेला 6 मीटर असणार आहे. पूर्व दिशेला 6 मीटर, मूळ स्थानापासूनचं अंतिम स्थान ते पूर्व दिशेला 6 मीटर. पहिल्या प्रकारातला हा 4था प्रश्न आहे आणि त्यामध्ये काही दिलेलं नाहीये. बघा, कुठल्याही प्रकारची आकडेवारी दिलेली नाही, त्यामुळे तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीने सांगितलेलं आहे. समाज कल्याण अधीक्षक 2015 या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. आपण जशी पद्धतीने आपली ट्रिक आहे त्या पद्धतीने आपण सगळ्या ट्रिकने लिहूया. उपुदपची जी ट्रिक आहे आपण उपुदप जसंच्या तसं लिहूया. ठीक आहे, आता बघा, आता त्यांनी सुरुवातपासून आपण स्टेप बाय स्टेप जातोय. हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला. ठीक आहे, म्हणजे सुरुवात जी काय आहे ची ती सुरुवात पूर्व दिशेने झालेली आहे. म्हणून आपण आता दिलेलं नाही डिस्टन्स, म्हणून मी फक्त टिक करतोय की बाबा पूर्वेकडे गेला, दक्षिणेकडे गेला, पश्चिमेकडे गेला. तर आता जो आहे तो पूर्व दिशेने चालू लागला, म्हणून आपण पूर्व दिशेकडे पहिल्यांदा तो चालत होता. काही वेळानंतर असं झालं की तो उजवीकडे वळालाय. पहिले पूर्व दिशेने पूर्वच्या उजवीकडे वळाले असल्यामुळे तो कुठे आला, तो दक्षिणेकडे आला. पूर्वची उजवी बाजू दक्षिण, पूर्वची डावी बाजू उत्तर. मग पूर्वेच्या उजव्या बाजूकडे म्हणजे दक्षिणेकडे तो आला. त्यांनी दिले तसं उत्तरे उजवीकडे. मग तो डावीकडे वळाला. फक्त आपल्याला उजवी डावी एवढंच दिलेलं आहे, त्यामुळे तो आता डावीकडे वळालेला आहे. डावीकडे वळाला, पहिले आता दक्षिणेकडे आला होता, दक्षिणेकडून तो डावीकडे वळालेला आहे, म्हणजे परत एकदा तो पूर्वेकडे आलेला आहे. दक्षिणेची डावी बाजू पूर्व, दक्षिणेची उजवी बाजू माझी पश्चिम बाजू आहे. दक्षिणेकडून परत तो एकदा डावीकडे वळाला आणि पुन्हा उजवीकडे वळालेला आहे. याचा अर्थ आता इथे आपण पोहोचलो होतो शर्ते शेवटी. इथून आपल्याला आता परत उजवीकडे जायचं आहे, म्हणून मी उजवीकडे गेलो. पूर्वची उजवी बाजू माझी दक्षिण बाजू आहे, म्हणून मी दक्षिणेकडे गेलो आणि शेवटी
कोणत्या दिशेकडे तो चालला असं म्हटलं जाईल. आता इथे त्यांनी आरंभ बिंदू पासूनचे अंतिम असं काही विचारलेलं नाही आहे. त्यांनी फक्त एवढं विचारलेलं आहे की तो शेवटी तो कोणत्या दिशेकडे आहे, कोणत्या दिशेकडे आहे. याचा अर्थ तो कोणत्या दिशेकडे पाहत आहे. मी सांगितलं होतं की या प्रकारावरती फक्त 2 प्रश्न विचारले जातात. एक मूळ स्थानापासूनचं अंतिम स्थान, ते अंतिम स्थान किती किलोमीटर आहे आणि कोणत्या दिशेला आहे. आणि दुसरा प्रश्न विचारला जातो तर शर्ते शेवटी आता त्या व्यक्तीचं हा व्यक्ती आहे इथे दिलेला आहे, त्या व्यक्तीचा चेहरा कुठल्या दिशेला आहे, त्याचं तोंड कुठल्या दिशेला आहे किंवा तो कुठल्या दिशेला चालत आहे. आता त्यांनी तेच दिलेलं आहे. त्या तिन्ही गोष्टींचा एकच मिनिंग आहे. त्याचा चेहरा कुठल्या दिशेला आहे, तो कुठल्या दिशेला चालत आहे, याचा अर्थ त्याचा एकच मिनिंग आहे. शेवटी कोणत्या दिशेकडे चालला, कोणत्या दिशेकडे चालला, तो कोणत्या दिशेकडे चाललाय. ज्या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं एंडिंग झालेलं आहे, आपल्या प्रश्नाचं एंडिंग इथे झालेलं आहे. बघा, पहिले तो पूर्वेकडे चालला, पूर्वेकडून तो उजवीकडे गेला, उजवीकडून तो डावीकडे आला आणि बरोबर, उजवीकडून पहिले तो पूर्वेकडे गेला, पूर्वेकडून तो उजवीकडे गेला, उजवीकडून तो डावीकडे गेला आणि डावीकडून पुन्हा एकदा उजवीकडे वळालेला आहे. ठीक आहे, इथे शेवट झालेला आहे आपलं, या ठिकाणी आपलं शेवट झालेलं आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, ह्या प्रश्नाच्या शेवट दक्षिणेकडे झालेला आहे, ह्या ठिकाणी झालेला आहे, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर दक्षिण असं आहे. सोपं आहे. या प्रश्नाचं पहिल्यांदा पूर्वेकडे होतं, पूर्वेकडून तो उजवीकडे वळालेला आहे, उजवीकडून नंतर तो डावीकडे वळालेला आहे आणि पुन्हा उजवीकडे वळालेला आहे. ठीक आहे, या प्रश्नाचा शेवट इथे झाला, म्हणजे ह्याच्यानंतर तो कुठेही वळालेला नाही, तो उजवीकडे शेवटचा वळालेला आहे. इथे संपलं. म्हणून ज्या ठिकाणी आपला प्रश्न संपतो ती असते त्याच्या चेहऱ्याची दिशा, त्याच्या चालण्याची दिशा. पहिल्या प्रकारातला हा 5वा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 कॉपी पेस्ट आहे, म्हणजे याचा अर्थ सेम टू सेम आहे. छत्रपती संभाजीनगर शहर चालकला 2019ला हा प्रश्न विचारण्यात आला होता. आता आपण पाहणार आहोत की हा प्रश्न सोडवायचा कसा, कारण यामध्ये कुठल्या प्रकारची जे काही अंतर दिलेलं नाही आहे, मीटर मध्ये किलोमीटर मध्ये म्हणा, अंतर दिलेलं नाहीये, फक्त एक दिशा दिलेली आहे, त्यानंतर 2दा डावीकडे वळतो, उजवीकडे वळतो, अशा पद्धतीने दिलेला आहे. आपण सगळ्यात काय करायचं, सर्वात अगोदर असा प्रश्न आल्यानंतर किंवा दिशेचा प्रश्न आल्यानंतर पहिल्यांदा आपली ट्रिक लिहायची. ती ट्रिक आहे आपली उपुदप. मग जे काय आहे उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम अशा पद्धतींचं हे सगळं आहे. आता बघा, दीपक दक्षिणेकडे गेला. सर्वात अगोदर जो दीपक आहे तो दक्षिणेकडे जातोय, मग आपण दक्षिणेकडे द्यायचंय आणि कुठल्याही प्रकारचं डिस्टन्स दिलं नाही म्हणून मी एक बरोबरचं चिन्ह एक फुल्ली मारतोय. दक्षिणेकडे जातोय, तो दक्षिणेकडे जातोय. ठीक आहे, परत नंतर काय झालं, दीपक दक्षिणेकडे गेला, नंतर तो 2दा डावीकडे वळालेला आहे. हे खूप महत्वाचं आहे. तो किती वेळा आणि कुठल्या दिशेला वळालेला आहे, 2दा डावीकडे वळालेला आहे. दक्षिण दिशेची ही उजवी बाजू आहे, दक्षिण दिशेची ही डावी बाजू आहे. ज्या पद्धतीने मी उभा आहे, माझा जो डावा हात आहे, माझा जो उजवा हात आहे, तीच माझी बाजू असणार आहे. दक्षिणेची डावी बाजू ही पूर्वेकडे एकदा वळाला आणि उत्तरेकडे म्हणजे डावीकडे 2दा वळाल्यानंतर पहिल्यांदा तो पूर्वेकडे आला, नंतर तो उत्तरेकडे आला आणि नंतर सरते शेवटी काय झालं की तो उजवीकडे वळालेला आहे. उजवीकडे म्हणजे पहिल्यांदा दक्षिणेकडे होता, दक्षिणेकडून 2दा डावीकडे आलं. इथे आपण थांबलो. आता इथनं तो उजवीकडे वळणार आहे. जिथनं आपला प्रॉब्लेम संपतो म्हणजे आपलं जिथं एंडिंग होते तिथंच आपण उजवी डावी मोजायची असते. आता याची उजवी बाजूकडे हा वळालेला आहे आणि तो चालू लागला. तर मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी, यावरती फक्त 2च प्रश्न विचारतात. मूळ स्थानापासूनचं अंतिम स्थान आता कुठे आहे, कुठल्या दिशेला आहे, आणि दुसरा प्रश्न विचारला जातो की तो कंपोनंट आहे, तो व्यक्ती आहे, दीपक आहे, त्या दीपक आता कुठल्या दिशेला पाहत आहे. दीपक आता कुठल्या दिशेला पाहत आहे
आणि दुसरी गोष्ट दीपक आता कुठल्या दिशेला चालत आहे. ते दोन्ही गोष्टी एकच असतात बघा. तर दीपक आता कोणत्या दिशेला जात आहे, दीपकची चेहऱ्याची दिशा आपल्याला पाहायची आहे. आपण पहिल्यांदा दक्षिणेकडे गेलो, दक्षिणेकडून दोनदा डावीकडे वळालो, डावीकडे वळाल्यानंतर सरते शेवटी आपण उजवीकडे वळालेलो आहोत. इथे आपल्या प्रश्नाचा शेवट झालेला आहे. इथे प्रश्नाचा शेवट झालेला आहे पूर्वकडं. माझं उत्तर पूर्व दिशा आहे. म्हणजे याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर आहे पूर्व. प्रकार 1 मधील हा 6वा प्रश्न आहे, जो की जळगाव शिपाई पोलीस 2019 ला विचारला गेला होता. ठीक आहे. तर आपण याचं उत्तर 2 पद्धतीने काढून बघूया. एक ट्रिक पद्धतीने सुद्धा काढून पाहूया आणि एक रेषा मारून सुद्धा काढून पाहूया. म्हणजे ज्यांना की ऐन वेळेला ज्यावेळेस कधी ही ट्रिक कामी नाही आली, सपोज ऐन पेपरला आपण विसरलो, तर आपल्याला साध्या पद्धतीने सुद्धा काढता आलं पाहिजे. यासाठी दोन्ही गोष्टी मी समजावून सांगतो. आता बघा की आपली जी काही महत्वाच्या ज्या काही दिशा असतात त्या असतात उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. म्हणजे आपली जी ट्रिक होती ही होती उ, पू, द आणि प ची. ठीक आहे. आता बघा यांनी काय केलंय, सुरुवातीला जे काही माझं तोंड आहे जे पूर्व दिशेकडे आहे, पूर्व दिशेकडे माझा चेहरा आहे पूर्वेकडे, आणि म्हणून मी काय केलं की पूर्व दिशेला काही डायमेन्शन दिलेले नाहीयेत. कारण मग म्हणून मी काय करतो, जस्ट एक एरो करून घेतो की जेणेकरून राईटचं चिन्ह करून घेतलं. पूर्वेकडे माझा सध्या चेहरा आहे. मग मी डावीकडे वळालेलो आहे. सुरुवातीला जे काही पूर्व दिशेचं डायमेन्शन होतं ते पूर्व दिशेचं डायमेन्शन त्यांनी दिलेलं नाही आहे, म्हणून मी बस एक एरो करून घेतला. नंतर त्यांनी सांगितलं की डावीकडे वळालेलं आहे. पूर्व बाजूची जी काही उजवी बाजू असते ती असते दक्षिण, आणि पूर्वेकडची जी काही डावी बाजू असते ती असते उत्तर. म्हणून मी उत्तरेकडे आता वळणार आहे आणि उत्तरेकडे जाऊन मी 10 मीटर तिथे जाणार आहे. नंतर मग काय केलं, नंतर उजवीकडे वळालेलो आहे आणि उजवीकडे वळून मी 5 मीटर गेलेलो आहे. उत्तर बाजूची काही उजवी बाजू असते ती असते पूर्व, आणि उत्तरेची जी काही डावी बाजू असते ती असते पश्चिम. मग उत्तरेकडून सध्या उजवीकडे वळालेलो आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे 5 मीटर गेलो आहे, म्हणून मी इथे 5 मीटर गेलेलो आहे. नंतर तेथून पश्चिमेकडे, आता त्यांनी उजवी डावी न देता डायरेक्टली त्यांनी सांगितलेलं आहे की पश्चिमेकडे त्यानंतर त्यांनी 5 मीटर दक्षिणेकडे गेलेलं आहे, 5 मीटर इथे दक्षिणेकडे गेलेलं आहे, आणि नंतर तेथून 5 मीटर पश्चिमेकडे गेलेलं आहे, नंतर 5 मीटर पश्चिमेकडे गेलेलं आहे. बघा सुरुवातीला तोंड माझं पूर्वेकडे होतं, पूर्वेकडून मी डावीकडे आलो, डावीकडून मी उजवीकडे वळालो, उजवीकडून मी दक्षिणेकडे गेलो, दक्षिणेकडून मी पश्चिमेकडे गेलो, आणि इथे माझं प्रश्नाचा शेवट झालेला आहे. तर त्यांनी आता सांगितलेलं आहे की मी माझ्या घराच्या म्हणजे मूळ दिशेच्या कोणत्या दिशेला आहे, कारण तो सुरुवातीला घराच्या दिशेला होता. आता आपल्याला ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं की अपोजिट बाजू ह्या निगेटिव्ह होऊन जातात. मग याचा अर्थ काय आहे की उत्तरेतून दक्षिण दिशा मायनस करायची आणि पूर्वेमधून पश्चिम दिशा मायनस करायची. आता उत्तरेचं जो काही पूर्ण डायमेन्शन आहे ते आहे 10, पूर्वेचं जे काही डायमेन्शन आहे ते आहे 5, दक्षिणेचं पूर्ण डायमेन्शन आहे 5 आणि पश्चिमेचं पूर्ण डायमेन्शन आहे 5. ठीक आहे. आता पूर्वची विरुद्ध बाजू असते पश्चिम, म्हणून ते दोन्ही समान असल्यामुळे ते दोन्ही कॅन्सल होऊन जातात. आता उत्तरेकडे 10 मीटर आहे आणि दक्षिणेकडे 5 मीटर आहे. उत्तरेकडे 10 मीटर आहे आणि दक्षिणेकडे 5 मीटर आहे. हे दोन्ही अपोजिट बाजू असल्यामुळे मी दोघांमधून मायनस करतो. म्हणजे 10 मधून ही दक्षिण दिशा मायनस केली, 10 मधून मी 5 मायनस केले, अशा पद्धतीने माझे 5 उरले. परंतु हे उरत असताना दक्षिण दिशेतले 5 हे पूर्ण कॅन्सल झालेले आहेत, कारण ते मी उत्तर दिशेमधून मायनस केलेले आहेत. कारण उत्तरेतून दक्षिण दिशा मायनस होते, पूर्वेमधून पश्चिम दिशा मायनस होते. हे सर्व केल्यानंतर माझं उत्तरेकडचं शिल्लक राहिलेलं आहे आणि उत्तर बाजू शिल्लक राहिल्यामुळे मी आता सध्या उत्तरेकडे असणार आहे. मी सध्या आता काय असणार आहे, उत्तरेकडे असणार आहे. म्हणजे माझ्या घराच्या मी उत्तर दिशेला असणार आहे. हे आपलं उत्तर आहे. आता या पद्धतीने झालं आपल्या ट्रिक पद्धतीने. मी एक सिंपल पद्धतीने सुद्धा सोडून दाखवतो, म्हणजे आपल्याला कळून जाईल की आपलं उत्तर जे येत आहे ते करेक्ट येत आहे की नाही येत आहे. पण प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला कुठल्या तरी एकाच मेथडने सोडून बघायचं आहे. आता सुरुवातीला मी माझ्या घराच्या पूर्वेकडे तोंड करून उभा आहे.
ही आपली पूर्व दिशा ह्या बाजूला असते, म्हणून मी असं पूर्व दिशेला तोंड करून उभा आहे. ठीक आहे. त्यानंतर तिथून मी डावीकडे वळालो. आता इथनं पाहिल्यानंतर ही उजवी बाजू, ही असते डावी बाजू. मी डावीकडे वळालो आणि डावीकडे वळून त्यांनी सांगितले 10 मीटर गेलो. इथे 10 मीटर गेलेलो आहे. त्यानंतर मी उजवीकडे वळालेलो आहे आणि 5 मीटर गेलो. आता इथनं उजवीकडे आपल्याला वळायचंय. इथनं उजवीकडे वळालो आपण, 5 मीटर गेलो. त्यानंतर परत दक्षिणेकडे खालच्या दिशेने, दक्षिण खाली दिशा असते, मी 5 मीटर दक्षिणेकडे गेलेलो. हे 10 आहे, मी इथपर्यंतच दाखवलेले 5. त्यानंतर तिथून पश्चिमेकडे, ही आपली पश्चिम बाजू असते, पश्चिमेकडे मी 5 मीटर गेलेलो आहे. पश्चिमेकडे मी हे पूर्ण 5 डिस्टन्स आहे, म्हणजे इथपर्यंत माझं डिस्टन्स येऊन जातं 5 मीटर. आणि तिथे आपला प्रश्नाचा एंड झाला. तर आपल्याला पाहिलं की हे आपलं घर आहे, हे आपलं घर आहे आणि आता इथे माझं एंड झालेलं आहे इथे. याचा अर्थ घराच्या आता शेवटी जो काय आहे तो उत्तर दिशेला असणार आहे. घरच्या वरती उत्तर दिशा. या पद्धतीने सोप्या मेथडने सुद्धा आपण सोडून पाहिलेलं आहे. पहिल्या प्रकारातला हा 7वा प्रश्न आहे आणि यामध्ये त्यांनी इथे कोणामध्ये वळताना दिलेला आहे. 2 प्रकारचे प्रश्न पाहायला मिळतात. जेव्हा एकच कोण दिलेला असतो आणि त्यावेळेस एकापेक्षा जास्त कोण दिलेले असतात वळताना. ज्यावेळेस एकापेक्षा जास्त दिलेला असतात तो प्रकार 3 मध्ये जातो आणि ज्यावेळेस ते एकाच 90 डिग्रीच्या कोनातून तो एकदाच वळालेला आहे किंवा एकदाच वळालेली आहे, अशा वेळेस मध्ये फक्त आपल्याला सुरुवातीची जी काय पहिल्या प्रकारातली उपुदपची ट्रिक आहे ती वापरायची आहे. एकापेक्षा जास्त डिग्री मध्ये वळताना आपण प्रकार नंबर 3 मध्ये पाहणारच आहोत आणि त्या वेगळ्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहोत. तत्पूर्वी आपण उपुदप असं लिहून घेणार आहोत आपल्या ट्रिकच्या पद्धतीने. उपुदप. ठीक आहे. आता त्यांनी काय दिलंय की 90 डिग्रीच्या कोनामधून वळते. तर आपण पाहूया इकडे की आपल्या ज्या काही मुख्य दिशा असतात त्या असतात उत्तर, नंतर असते पूर्व, नंतर असते दक्षिण आणि मग असते पश्चिम. सांगायचं तात्पर्य असंच आहे की उत्तर आणि पूर्व मध्ये 90 डिग्रीचा कोन आहे. त्याच्यानंतर पूर्व आणि दक्षिण मध्ये सुद्धा 90 डिग्रीचा असा 90 डिग्रीचा कोन आहे. दक्षिण आणि पश्चिम मध्ये 90 डिग्रीचा कोन आहे. त्याच पद्धतीने पश्चिम आणि उत्तर मध्ये सुद्धा 90 डिग्रीचा कोन आहे. म्हणजे ह्या शेजारच्या बाजूंमध्ये 90 डिग्रीचा कोन तयार होतो. परंतु ज्यावेळेस असं सांगितलं की उजवीकडून 180 डिग्रीचा कोन, तर हे 90 आणि हे 90 घड्याळाच्या दिशेने, म्हणजेच उत्तरेकडून आपण दक्षिणेकडे येतो. ते आपण पाहणारच आहोत काही वेळानंतर 3ऱ्या प्रकारामध्ये. तत्पूर्वी फक्त एवढं लक्षात असू द्या. सुरुवातीला सीता जी होती ती उत्तरेकडे तोंड करून उभी होती. आता इथे त्यांनी कुठल्या प्रकारचं डायमेन्शन दिलेलं नाहीये, त्यामुळे आपल्याला इथे डायमेन्शन घेता येणार नाही. मी फक्त एक आपल्याला लक्षात यावं म्हणून एक राईटचं चिन्ह करतो. सुरुवातीला उत्तरेकडे तोंड होतं म्हणून मी उत्तरेकडे राईट केलं, मग ती मागे फिरली. आता इथे आपल्याला थोडंसं लॉजिक वापरायचं आहे. ज्या वेळेस माझा चेहरा उत्तरेकडे आहे म्हणजे मी असं सरळ पाहतोय आणि मी जेव्हा मागे फिरतो त्यावेळेस मी एक्झॅक्टली दिशा अपोजिट करतो. म्हणजे याचा अर्थ उत्तरेकडून असताना मी दक्षिणेकडे जातो, पश्चिमेकडे असताना मी पूर्वेकडे जातो. म्हणजे ज्यावेळेस मी मागे फिरतो याचा अर्थ दिशा आपली अपोजिट होऊन जाते. म्हणजे उत्तर दिशा असेल तर माझी आता चेहऱ्याची जी काय पाहण्याची दिशा असेल ती असणार आहे दक्षिण. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा उजव्या बाजूने 90 डिग्रीच्या कोनातून वळाली. उजवीकडे आता दक्षिण दिशेकडे होती, दक्षिणेची उजवी बाजू जी असते पश्चिम, आणि दक्षिण आणि पश्चिम मध्ये 90 डिग्रीचा कोन होतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ ती आता पश्चिमेकडे पाहत आहे. मग त्यांनी काय सांगितलं की सध्या तिचं तोंड कुठल्या बाजूला आहे. मी सांगितल्याप्रमाणे 2 प्रकारचे प्रश्न यावरती येतात. पहिलं असतं की मूळ स्थानापासूनचं अंतिम स्थान विचारतात. अंतिम स्थान त्याच्यामध्ये डिस्टन्स असेल किंवा त्याची दिशा विचारली जाते. आणि दुसरं विचारलं जातं शेवटी आता ती कुठल्या दिशेला पाहत आहे, कुठल्या दिशेला ती आता चालत आहे. मग हा दुसऱ्या प्रकारचा प्रश्न आहे. आणि ह्या दुसऱ्या प्रकारचा प्रश्न काय असतो, आपल्याला कुठल्या प्रकारचं सोल्युशन काढायचं नसतं. यामध्ये फक्त जिथे आपल्या प्रश्नाचा शेवट होतो त्या दिशेला तो कंपोनंट म्हणा, ती व्यक्ती म्हणा, ती त्या दिशेला पाहत असते. मग आता आपल्या प्रश्नाचा शेवट इथे झालेला आहे, म्हणजेच याचा अर्थ सीता जी आहे ती आता सध्या पश्चिमेकडे पाहत आहे आणि माझं उत्तर आलं मला पश्चिम दिशा.
पहिल्या प्रकारातला हा 8वा प्रश्न आहे आणि हा 8वा प्रश्न थोडा वेगळ्या प्रकारचा आहे. ज्याला सुटत असेल त्यांनी YouTube पॉज करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आणि नंतर मग तुम्ही सोल्युशन पाहत जा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस पण होईल आणि व्हिडिओ पाहता पाहताच तुमचा अभ्यास होऊन जाईल. ठीक आहे. सर्वात अगोदर त्यांनी थोडं वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. ह्या प्रश्नामध्ये थोडंसं वेगळेपण आहे, ते आपण जाणूनच घेऊया. त्यांनी काय सांगितलं, 2 किलोमीटर उत्तरेकडे जातोय, नंतर उजवीकडे वळतोय, डावीकडे वळतोय, अशा पद्धतीने भरपूर साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आपल्या ट्रिक प्रमाणे आपण पहिल्यांदा उपू द प असं लिहिणार आहोत. ठीक आहे. उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. ठीक आहे. आता बघा, मोहन 2 किलोमीटर आता उत्तरेकडे जातोय. सुरुवातीला 2 किलोमीटर उत्तरेकडे जातोय. मी उत्तरेमध्ये 2 किलोमीटर लिहितोय. ठीक आहे. नंतर उजवीकडे वळतोय आणि 4 किलोमीटर जातोय. उत्तरेची जी काय उजवी बाजू आहे ती आहे पूर्व बाजू आणि पूर्वेकडे 4 किलोमीटर जातोय. पुन्हा उजवीकडे वळतोय आणि 2 किलोमीटर जातोय. पूर्वेची उजवी बाजू आहे दक्षिणेकडे 2 मीटर गेलो. नंतर पुन्हा डावीकडे वळतो आणि 4 किलोमीटर जातो. दक्षिणेची जी काय डावी बाजू आहे ती पूर्व बाजू आहे आणि पूर्वेकडे ते 4 किलोमीटर गेलेला आहे. नंतर त्याने जो काही प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न एकदम युनिक आहे. तो प्रश्न तुम्ही समजून घ्या, जेणेकरून ज्यावेळेस अशाच प्रकारचा प्रश्न येईल त्यावेळेस आपलं मार्क जाता कामा नाही. त्याने काय सांगितलंय की मूळ जागेपासूनचं अंतिम स्थान विचारलेलं नाही आहे. त्यांनी असं नाही सांगितलं की तो सध्या मूळ स्थानापासून किती किलोमीटर वरती आहे. त्याने प्रश्न काय विचारले, तर त्याने मूळ जागेपासून काय केलंय, हा सगळ्यात महत्वाचा शब्द या प्रश्नामधला आहे, तो म्हणजे आहे एकूण. मूळ जागेपासून त्याने एकूण किती अंतर कापले, म्हणजे याचा अर्थ जो मोहन आहे तो एकूण किती किलोमीटर चाललेला आहे, तो किती किलोमीटर चालला हे सगळं चाललेलाच आहे. उत्तरेकडे 2 चालला, पूर्वेकडे टोटल तो 8 किलोमीटर चालला, दक्षिणेकडे 2 किलोमीटर चाललेला आहे. ठीक आहे. उत्तरेकडे 2 किलोमीटर चाललेला आहे, पूर्वेकडे तो 8 किलोमीटर चाललेला आहे, 4 अधिक 4 8, दक्षिणेकडे 2 किलोमीटर चाललेला आहे. याचा अर्थ त्यांनी हे सगळं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. म्हणून 2 अधिक 8 झाले 10, 10 अधिक 2 12. अशा पद्धतीने त्याने एकूण जे काय आहे त्याने मूळ जागेपासून एकूण चालत असताना 12 किलोमीटर अंतर कापलेलं आहे. ह्या प्रश्न थोडासा वेगळा असल्यामुळे तरी मूळ जागेपासूनचं अंतिम स्थान विचारलेलं नाहीये, तर एकूण अंतर किती कापले ते आहे 12 किलोमीटर. पहिल्या प्रकारातला हा 9वा प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्न पहिल्या प्रश्नापासून वेगळा आहे, त्यामुळे प्रत्येक प्रश्न सोडून पहा. तुम्ही व्हिडिओ पॉज करा, पहिल्यांदा सुरुवातीला सोडून पहा आणि मग नंतर तुमचा उत्तर बरोबर येत आहे की नाही ते तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. आता त्यांनी काय सांगितलंय की एक पुरुष 6 किलोमीटर उत्तरेकडे जातो. आपण आपल्या ट्रिक प्रमाणे आपण उपूदप लिहिणार आहोत. ठीक आहे. उपूदप हा प्रश्न थोडा वेगळा आहे, तुम्ही समजून घ्या. या प्रकारचा प्रश्न सुद्धा विचारला जातो आणि दिशा थोड्याशा वेगळ्या दिलेल्या आहेत, उपदिशा दिलेल्या आहेत उत्तरामध्ये, त्यामुळे हा प्रश्न थोडा वेगळा आहे. सुरुवातीला जो एक पुरुष आहे तो 6 किलोमीटर उत्तरेकडे जातोय. ठीक आहे. 6 किलोमीटर उत्तरेकडे जातोय म्हणून मी 6 किलोमीटर उत्तरेमध्ये लिहिलंय. नंतर त्यांनी काय सांगितलं की तो उजवीकडे 5 किलोमीटर मध्ये वळतोय. उजवीकडे, आता उत्तरेची जी काही उजवी बाजू आहे ती पूर्व आहे, पूर्वेकडे तो 5 किलोमीटर जातोय. नंतर तो डावीकडे वळतो आणि 6 किलोमीटर चालतो. त्याने डावीकडे वळायला सांगितलेलं आहे आणि 6 किलोमीटर सुद्धा सांगितलेलं आहे. पूर्वची उजवी बाजू दक्षिण, पूर्वची डावी बाजू आहे उत्तर. उत्तरेकडे परत तो 6 किलोमीटर चालला. नंतर आता तो इथे आपल्या प्रश्नाचा शेवट झालेला आहे. त्यांनी काय सांगितले, तो आता आरंभ स्थानाच्या, म्हणजेच याचा अर्थ मूळ स्थानाच्या, आरंभ स्थानापासून तो आता किती दूर आहे. दोनच प्रकारचे प्रश्न विचारतात. मूळ स्थानापासून तो आता कुठे आहे, त्याच्यानंतर विचारतात तर तो आता कुठल्या दिशेला पाहत आहे. हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. तो आता कुठल्या दिशेला पाहत असेल, ज्या प्रश्नाचा शेवट आपल्या जिथे होतो, म्हणजे या प्रश्नाचा शेवट इथे होतोय 6 मध्ये, 6 उत्तरेमध्ये येते, म्हणजे याचा अर्थ तो आता उत्तरेकडे पाहत आहे. आणि दुसरा प्रश्न असतो आरंभ स्थानाच्या, तो आता कुठल्या दिशेला आहे आणि किती किलोमीटर आहे, हे दोन्ही सुद्धा त्यांनी विचारलेलं आहे. मग आपल्या ज्या वेळेस मुख्य दिशा असतात त्या असतात उ, पू, द, प.
आणि मी सांगितल्याप्रमाणे उत्तरेकडून दक्षिण दिशा मायनस होते, या दोघांची मायनस होते आणि पूर्व आणि पश्चिमची मायनस होते. परंतु इथे उत्तर आणि दक्षिण, दक्षिणेमध्ये काहीच दिलेलं नाहीये, पूर्व आणि पश्चिमेमध्ये पण काही दिलेलं नाहीये. आता उत्तरेमध्ये शिल्लक राहतात, उत्तरेमध्ये एकूण जे आहे ते आहे 12, 6 अधिक 6 12 आणि पूर्वेमध्ये आहे 5 किलोमीटर. ठीक आहे. आता ह्या दोन्ही बाजू ह्या शेजारच्या बाजू राहिलेल्या आहेत आणि या शेजारच्या बाजू एकमेकांमधून वजा होत नाहीत. मग अशा वेळेस काय करायचं की ह्या दोघांचा आपण पायथागोरस थेरम वापरणार आहोत. पायथागोरस थेरम म्हणजे याचा अर्थ काय आहे तर बघा, ह्या डिस्टन्सचं, या उत्तरेच्या डिस्टन्सचा आपण वर्ग घेणार आहोत. ठीक आहे. पूर्वेच्या डिस्टन्सचा आपण वर्ग घेणार आहोत, या दोघांची आपण बेरीज करणार आहोत आणि मग आपल्याला जी संख्या मिळणार आहे त्या संख्येचा आपण वर्गमूळ घेणार आहोत. म्हणजे याचा अर्थ सिंपल, आपल्याला पायथागोरसचा थेरम वापरायचा आहे. पायथागोरसचा थेरम जो आहे त्या पद्धतीने आपण कसा असतं पायथागोरसचा थेरम, कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग असतो. ठीक आहे. ही पहिली बाजू आहे, पहिली बाजू उत्तर आहे, उत्तरेचा जो काही वर्ग आहे तो आहे 12चा वर्ग. त्याच्यानंतर दुसरी बाजू जी आहे ती पूर्व आहे, पूर्वेचा वर्ग म्हणजे याचा अर्थ 5चा वर्ग. ठीक आहे. आता ह्या दोघांचा आपण वर्ग काढूया. याचा 12चा वर्ग असतो 144 आणि 5चा वर्ग असतो 25. अशा पद्धतीने याचं जे काही बेरीज आहे 4 आणि 5 झाले 9, 4 आणि 2 झाले 6, 1 0 1 म्हणजे 169 हा आपल्या कर्णाचा वर्ग आपल्याला इथे मिळालेला आहे. म्हणजे जी काही बाजू आहे, जी काही शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे मूळ स्थानापासूनचं अंतिम स्थान, हे अशा पद्धतीने काढावं लागेल ज्यावेळेस शेजारच्या बाजू आपल्या उरतात. मग आपल्याला माहिती आहे हे 169 कशाचा वर्ग आहे तर तो आहे 13चा वर्ग आहे. याचा अर्थ आपली जी काही मूळ स्थानापासूनचं जे काही अंतिम स्थान आहे ते आपल्याला 13 मिळालेलं आहे, कारण आपण हे 13 169चा आपल्याला वर्गमूळ घ्यायचं आहे. कर्णाचा वर्ग या बाजूला आहे, या दोन्ही बाजू समान करण्यासाठी मला 169चं वर्गमूळ घ्यावं लागेल, ते आहे 13. मला माझं डिस्टन्स मिळालेलं आहे 13 किलोमीटर, परंतु आपल्याला इथे 13 किलोमीटर आहे, इथे सुद्धा आपल्याला 13 किलोमीटर आहे, परंतु आपल्याला दिशा अजून माहिती झालेली नाही आहे. ज्या वेळेस कुठली तरी एकच दिशा शिल्लक राहते त्यावेळेस आपण मूळ स्थानापासूनचं ते अंतिम स्थान कुठल्या दिशेला आहे ते आपण घेऊ शकतो, ज्या वेळेस ती एकच दिशा इथे शिल्लक राहिलेली असेल. आता या प्रश्नामध्ये उत्तर सुद्धा शिल्लक राहिलेली आहे आणि पूर्व सुद्धा शिल्लक राहिलेली आहे. मग ज्या वेळेस अशा पद्धतीने उत्तर पण शिल्लक राहते, पूर्व पण शिल्लक राहते, याचा अर्थ ती उत्तर पूर्व दिशा आहे. उत्तर पूर्व, त्यावेळेस ती उत्तर पूर्व दिशा आहे. ठीक आहे. म्हणजे ही उत्तर आणि ही पूर्व, ही दोन्ही दिशा आहेत, उत्तर पूर्व दिशा आहेत आणि आपण उत्तर पूर्व दिशेला आपण दुसऱ्या नावाने ओळखतो, वानर इकडे आला नाही. इकडे म्हणजे याचा अर्थ ती आहे ईशान्य बाजू माझी. ठीक आहे. ईशान्य बाजू आहे माझी, उत्तर पूर्व बाजू आहे म्हणजेच याचा अर्थ ती ईशान्य आहे. या पद्धतीने आपला प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे 2. पहिल्या प्रकारातला हा 10वा प्रश्न आहे, जो की मागच्या प्रश्नासारखाच आहे, कारण त्यांनी इथे काय दिलेलं आहे, प्रारंभिक बिंदू पासून आता तो किती दूर आणि कोणत्या बाजूला आहे, कोणत्या दिशेला आहे, असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आपण प्रश्नाची जी काही भाषा आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. ठीक आहे. आपण सगळ्यात अगोदर आपली जी काही ट्रिक आहे ती ट्रिक इथे लिहितो आहे, ती आहे उपुदप. ठीक आहे. उपुदप. आता आपण प्रश्न स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. बघा, जॉन्सन जो आहे त्याच्या कार्यालयाकडे कारने निघाला. ठीक आहे. तो उत्तरेकडे पहिल्यांदा गेला, उत्तरेकडे 15 किलोमीटर गेलेला आहे, म्हणून आपण उत्तरेमध्ये 15 किलोमीटर लिहिणार आहोत. 15 लिहिले. नंतर तो 10 किलोमीटर पश्चिमेकडे गेला. यांनी काय केलेलं आहे, एकदम दिशा दिलेल्या आहेत, उजवीकडे डावीकडे दिलेल्या नाहीत, त्यामुळे ज्या दिशेकडे अंतर दिलेलं आहे त्या दिशेच्या खाली ते अंतर आपण लिहायचं आहे. नंतर त्यांनी सांगितले पहिल्यांदा उत्तरेकडे गेला, लिहिलं आपण 15. नंतर तो 10 किलोमीटर पश्चिमेकडे गेलेला आहे, पश्चिमेकडे, म्हणून मी पश्चिमेमध्ये 10 लिहिले आहे. नंतर तो दक्षिणेकडे वळतोय आणि 5 किलोमीटर जातोय, म्हणून मी दक्षिणेकडे वळून 5 किलोमीटर लिहितो आहे.
पूर्वेकडे वळून त्याने 8 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. पूर्वेकडे 8 किलोमीटर, म्हणून मी पूर्वेकडे 8 किलोमीटर लिहितो आहे. शेवटी त्याने उजवीकडे वळलेला आहे. आता इथे उजवीकडे दिलेलं आहे मात्र त्यांनी, म्हणजे पूर्वेकडे तो 8 किलोमीटर आला आणि त्याने उजवीकडे वळलेला आहे. पूर्वेची जी काही उजवी बाजू असते ती असते दक्षिण आणि पूर्वेची जी काही डावी बाजू असते ती असते उत्तर. मग पूर्वेकडून तो उजवीकडे वळलेला आहे, उजवीकडे वळलेला आहे आणि उजवीकडे वळून त्याने 10 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे, म्हणून आपण पूर्वेकडून इथे 10 किलोमीटर लिहिणार आहोत. मग त्यांनी काय विचारलं की प्रारंभिक म्हणजे मूळ स्थानापासनं, आरंभ बिंदूपासनं तो आता किती दूर आहे. मूळ स्थानापासूनचं अंतिम स्थान विचारलेलं आहे आणि त्यांनी त्याची दिशा सुद्धा विचारलेली आहे. ठीक आहे, बघा ज्या वेळेस आपल्याला माहितीप्रमाणे आपण काय म्हणतो की उत्तरेची विरुद्ध बाजू असते ती असते दक्षिण. मग उत्तरेमध्ये 15 दिलेलं आहे आणि दक्षिणेमध्ये 15 दिलेलं आहे, म्हणून आपले उत्तर आणि दक्षिण हे दोन्ही विरुद्ध बाजू असल्यामुळे त्या दोन्ही बाजू कॅन्सल झाल्या, कारण हे समान डिस्टन्स आहे. जर हे समान डिस्टन्स नसतं एकमेकांमधून वजाबाकी करायची आहे. 15 मधून 15 गेले, 0 राहिले. आता पूर्वेकडे 8 राहिलेलं आहे, पूर्वेकडे 8 राहिलेलं आहे आणि पश्चिमेकडे 10 राहिलेलं आहे. आता उत्तरेची जी काही विरुद्ध बाजू होती ती दक्षिण होती, पूर्वेची विरुद्ध बाजू होती ती पश्चिम बाजू आहे, म्हणून ह्या दोघांमधून आपण एकमेकांमधून वजा करणार आहोत. 10 या 10 मधून आपण पश्चिमेचे 10 आणि पूर्वेचे 8 एकमेकांचे वजाबाकी केल्यानंतर आपल्याला 2 उत्तर मिळतं. 2 याचा अर्थ आपल्याला सोल्युशन मिळालेलं आहे मूळ स्थानापासूनचं अंतिम स्थानाचं या दोघांमधला फरक 10 आणि 8 मधला फरक तो आहे 2. म्हणजे आपल्याला उत्तर मिळणार आहे 2 किलोमीटर. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, परंतु या पूर्वेचे जे काही 8 आहे हे पूर्णच्या पूर्ण कॅन्सल होते पश्चिमेच्या 8 मधून. म्हणजे पश्चिमेमध्ये 10 आहेत, 10 मधले 8 दोघांचे कॅन्सल झाले, परंतु जी मोठी बाजू आहे ही 10 आहे. मोठी बाजू जी आहे, जी उरणार आहे 2 किलोमीटर, ती माझी पश्चिमेमध्ये उरणार आहे. का? कारण पश्चिम बाजू ही पूर्वेपेक्षा मोठी आहे. पश्चिम बाजू ही पूर्वेपेक्षा मोठी आहे, म्हणून मी आता जॉन्सन जो मूळ स्थानापासून आहे तो आता पश्चिम दिशेला असणार आहे आणि माझं उत्तर मला मिळालेलं आहे 2 किलोमीटर पश्चिमेकडे. पहिल्या प्रकारातला हा शेवटचा उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक आहे 11. दिसायला जरी प्रश्न मोठा असला तरी एकदम शॉर्टकट मेथडने आपण त्याचं उत्तर काढणार आहोत. PSI मुख्य 2018 ला प्रश्न विचारलेला आहे, म्हणूनच तो एवढा लेंदी आहे. त्या प्रश्नाचा दर्जा सुद्धा तेवढाच आहे. ठीक आहे, कारण तो मुख्य परीक्षेला विचारण्यात आलेला आहे. बघा की दिशा सायकलवरून तिच्या घराच्या 2 किलोमीटर दक्षिणेकडे गेली. तिची मैत्रीण मेलनी आहे, त्या मेलनीला भेटायला गेली. तिथून त्या दोघी पश्चिमेला गेल्या, महारुखला भेटल्या. त्याच्या घरी त्या स्वतंत्र सायकलीवरून गेल्या. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्या तिन्ही मैत्रिणी ह्या स्वतंत्र प्रवास करत आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की दिशा वेगळा प्रवास करतेय, कारण ती दिशाच्या सायकलवरून प्रवास करतेय, मेलनीच्या सायकलवरून प्रवास करतेय आणि महारुखच्या सायकलवरून प्रवास करतेय. त्यामुळे आपल्याला तिघांचा डिस्टन्स वेगवेगळा लिहायचा आहे. आणि प्रश्न काय विचारले तो आपण पहिल्यांदा प्रश्न पाहूया. त्यांनी प्रश्न असा विचारलेला आहे की त्या ठिकाणावरून ते एकाच वेळी समान गतीने सर्वात कमी लांबीच्या मार्गाने त्या घरी परतायला सुरुवात केलेली आहे. सर्वात कमीचा मार्ग म्हणजे काय असतो की मूळ स्थानापासूनचं अंतिम स्थान हे कमीत कमी असतं. आपण जे काही प्रश्न सोडवत आहोत तेच आहे. प्रश्नाची फक्त त्यांनी फिरून विचारलेला आहे प्रश्न फक्त त्यांनी. म्हणजे याचा अर्थ काय की सर्वात कमी लांबी कोणाला येईल, पण कमी लांबीने ते प्रवास करायला सुरुवात केलेल तर सर्वात कोणती व्यक्ती शेवटी घरी पोहोचेल. याचा अर्थ काय की मूळ स्थानापासून कोणाचं अंतर सर्वात जास्त आहे, ह्या त्या प्रश्नाचं उत्तर आहे की मूळ स्थानापासून सर्वात जास्त कोण अंतरावरती आहे. आपण 3 वेगवेगळ्या स्टेप मध्ये मांडूया. दिशाचं लिहूया, मग मेलनीचं लिहूया आणि महारुखचं लिहूया. इथे लिहूया आपण दिशाचं, ठीक आहे. इथं लिहूया आपण मेलनीचं आणि इथं लिहूया आपण महारुखचं. ठीक आहे. आपली जी काही ट्रिक आहे ती आहे उ, पु, द,
प, मेलनीची आहे उ, पु, द, प, महारूपची आहे उ, पु, द आणि प. तिन्ही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला काढायचं. दिशाचं जे काही डिस्टन्स, जे काही तिने अंतर पार केलेलं आहे, मेलनीने जे काही अंतर पार केलेलं आहे, महारूपने जे काही अंतर पार केलेलं आहे. सुरुवातीला आपण दिशापासून सुरुवात करूया. दिशा जी आहे ती तिच्या सायकलवरून 2 किलोमीटर दक्षिणेला गेली. सुरुवातीला दिशाच आहे, त्यामध्ये मेलनी नाही आहे आणि महारूप सुद्धा नाही आहे, म्हणून दिशा सायकल वरून तिच्या घराच्या 2 किलोमीटर दक्षिणेला गेलेली आहे. म्हणून मी दिशेच्या याच्यामध्ये 2 किलोमीटर जे काही दक्षिण आहे, म्हणून मी दक्षिणेमध्ये 2 किलोमीटर लिहितो. त्यानंतर ती मेलनीला भेटली आणि मेलनीला भेटायला तिच्या घराकडे गेली. तिथून त्या दोघी पश्चिमेला 5 किलोमीटर महारूपला भेटायला गेल्या. याचा अर्थ काय आहे? त्या दोघी म्हणजे कोण? तर दिशा आणि मेलनी, ते दोघी 5 किलोमीटर पश्चिमेकडे गेल्या. 5 किलोमीटर पश्चिम. याचा अर्थ काय आहे? दिशाने 5 किलोमीटर पश्चिम हे स्थान पार केलेलं आहे आणि मेलनीने सुद्धा, कारण मेलनी त्या दोघी जणी पश्चिमेकडे 5 किलोमीटर वरती जात आहेत. त्यानंतर ते महारूपला भेटल्या. महारूपला भेटल्यानंतर त्या स्वतंत्र सायकलीवरून त्या तिघी मैत्रिणी निघालेल्या आहेत. ठीक आहे. तर सुरुवातीला त्यांनी 2 किलोमीटर उत्तरेकडे, म्हणजे त्या तिघी, आता इथे तिघांचं डिस्टन्स दिलेलं आहे ते पार करण्याचं, ते स्वतंत्र 2 किलोमीटर उत्तरेकडे जात आहेत. म्हणून आपण काय करूया, त्या तिघांमध्ये उत्तर उत्तर उत्तर, म्हणजे दिशा उत्तरेकडे 2 किलोमीटर, मेलनी उत्तरेकडे 2 किलोमीटर, महारूप उत्तरेकडे 2 किलोमीटर, अशा 3 पद्धतीमध्ये त्या गेलेल्या आहेत. त्यानंतर त्या 11 किलोमीटर पूर्वेकडे जात आहेत. ठीक आहे. आता पूर्वेकडे त्या तिघी जात आहेत. 11 किलोमीटर पूर्वेकडे गेली मेलनी, 11 किलोमीटर पूर्वेकडे गेली महारूप, 11 किलोमीटर पूर्वेकडे गेलेली आहे. ठीक आहे. आता पुढे काय दिलेलं आहे, तर 2 किलोमीटर दक्षिणेकडे शेवटी त्या गेल्या. ठीक आहे. 2 किलोमीटर दक्षिणेकडे गेलेल्या आहेत. आता आपण 11 तिघांमध्ये लिहिलेलं आहे पूर्वेमध्ये. आता आपण दक्षिणेमध्ये तिघांचं, कारण त्या तिघी निघालेल्या आहेत स्वतंत्रपणे 2 किलोमीटर दक्षिणेला. इथं लिहिलं 2 किलोमीटर दक्षिण, मेलनी मध्ये लिहिलं 2 किलोमीटर दक्षिण आणि महारूप मध्ये लिहिलं 2 किलोमीटर दक्षिण. प्रश्न दिसायला जरी मोठा असला तरी तो अवघड नाही आहे, कारण आपण सेपरेटली बघा, स्टेप बाय स्टेप जातोय. वेळ थोडासा 50 सेकंद म्हणा जास्त लागेल कदाचित, कारण 3 गोष्टी दिलेल्या आहेत. जिथे प्रश्न आपला 20 सेकंदात सुटतो तिथे आपल्याला 1 मिनिट लागण्याची शक्यता आहे, कारण हा मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे. त्यानंतर सरतेशेवटी काय केलं त्यांनी, सरतेशेवटी 5 किलोमीटर पश्चिमेकडे आलेले आहेत. सरतेशेवटी 5 किलोमीटर पश्चिमेकडे, पश्चिम दिशेला 5 किलोमीटर दिशेचं आलं, पश्चिमेकडे 5 किलोमीटर मेलनीचं आलं, पश्चिमेकडे 5 किलोमीटर महारूपचं आलं आणि त्या ठिकाणी त्या पोहोचल्या. मग आता आपल्याला काय पाहायचंय की मूळ स्थानापासून यांचं अंतिम स्थान, मूळ स्थानापासूनचं अंतिम स्थान हे कोणाचं सगळ्यात जास्त आहे, कारण सगळ्यात जास्त असेल तीच व्यक्तीला सर्वात शेवटी घरी पोहोचायला वेळ लागणार आहे. ठीक आहे. आणि ज्याचं कमीत कमी अंतर असेल त्या व्यक्तीला घरी पोहोचायला कमी वेळ लागणार असेल, ज्याचं अंतर जास्त असेल त्याला वेळ लागणार आहे जास्त. मग आपण सोल्युशन काढूया. आपल्याला उत्तरेकडे दिलेलं आहे 2, पूर्वेकडे दिलेलं आहे 11, दक्षिणेकडे दिलेलं आहे 4 आणि पश्चिमेकडे मिळालेले आपल्याला 10. ठीक आहे. आता पहिले आपण दिशाचं सोल्युशन काढणार आहोत. दिशाला किती वेळ लागतो जायला, तर बघा, उत्तर दिशा आणि दक्षिण दिशा ही एकमेकांच्या विरुद्ध दिशा आहे. उत्तर दिशा दक्षिण दिशा एकमेकांच्या विरुद्ध आहे, म्हणून मी उत्तरेमधून दक्षिण दिशा वजा केली. 4 मधून 2 गेले, उरले माझे 2 उरले आणि दक्षिणेकडे जास्त असल्यामुळे मी दक्षिणेकडे लिहिले ते. ठीक आहे. पूर्वेकडे 11 आहेत, पश्चिमेकडे 10 आहेत. पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा एकमेकांच्या विरुद्ध आहे, दोघांची एकमेकातून वजाबाकी केली, 11 मधून 10 गेले, उत्तर राहिले माझे 1. आणि पूर्वेकडे सर्वात जास्त अंतर असल्यामुळे मी पूर्वेकडे 1 लिहितोय, कारण पूर्वेकडे ते उरणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला मिळालेलं आहे. परंतु ज्यावेळेस आपण असं करतो त्यावेळेस आपल्याला शॉर्टकट डिस्टन्स करावं लागेल. पूर्वेतून आपल्याला उरलेलं आहे, पूर्वेकडे उरलेलं आहे 1 आणि दक्षिणेकडे उरलेलं आहे 2.
पण ह्या दोन्ही बाजू एकमेकांच्या शेजारी बाजूला असल्यामुळे आपल्याला एकमेकातून वजाबाकी करता येणार नाही. मग अशा वेळेस आपल्याला पायथागोरस थेरमचा वापर करावा लागतो. पायथागोरसचा थेरम आहे पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, एकाचा वर्ग आला 1, दोनाचा वर्ग आला 4, असं आपल्याला मिळालं. दोघांची बेरीज मिळाली 5 आणि आपल्याला दोघांचा वर्ग मिळालेला आहे 5 बेरीज. मग आपल्याला वर्गमुळामध्ये 5 घ्यावं लागेल. याचा अर्थ आपल्याला दिशाचं जे काही मूळ स्थानापासूनचं अंतिम स्थान आहे ते √5 मिळालेलं आहे. √5 असतं 2.2 समथिंग असतं, कारण 4चा वर्गमूळ असतं 2, म्हणून आपण 2 पॉइंट समथिंग काहीतरी घेतलेले आहेत, म्हणून आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 2.2 दिशेला. आता आपण मेलनीचं काढतोय. मेलनीचं जे काही आहे उत्तरेकडे 2 आहे, दक्षिणेकडे 2 आहे, या दोन्ही विरुद्ध दिशा आहेत, म्हणून आपण एकमेकांमधून त्या वजा केल्या, त्या आपल्या एकमेकांमधून मायनस झाल्या. पूर्वेकडे 11 आहे आणि पश्चिमेकडे 10 आहे. ह्या एकमेकांमधून आपण हा बरोबर आहे. पूर्वेकडे 11 आहे, पश्चिमेकडे 10 आहे. हे एकमेकांमधून वजा झाल्यानंतर आपल्याला एक उत्तर मिळणार आहे 1. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपल्याला मेलनीला 1 किलोमीटर लागणार आहे तिच्या घरी जायला. दिशाला थोडस जास्त वेळ लागणार आहे. आता आपण महारूकचं डिस्टन्स पाहूया. महारूकला 2 किलोमीटर उत्तरेकडे, 2 किलोमीटर दक्षिणेकडे, दोन्ही एकमेकांमधून मायनस झाल्या कारण त्या विरुद्ध दिशा आहेत. पूर्वेकडे 11 आणि पश्चिमेकडे 5 असल्यामुळे, पूर्व पश्चिम विरुद्ध असल्यामुळे एकमेकांमधून वजाबाकी होणार. 11 मधून 5 गेले, माझे उरले 6. याचा अर्थ काय की महारूकला 6 किलोमीटर लागणार आहे तिच्या घरी जायला. मेलनीला 1 किलोमीटर लागणार आहे तिच्या घरी जायला. दिशाला 2.2 किलोमीटर लागणार आहे तिच्या घरी जायला. या पद्धतीने आपल्याला सर्वात जास्त वेळ महारूकला लागलं आणि सर्वात कमी वेळ मेलनीला लागलेला आहे. म्हणजे माझं उत्तर मला सर्वात जास्त वेळ शेवटी पोहोचणार आहे, म्हणजे सर्वात जास्त वेळ लागणार आहे ते लागणार आहे महारूकला, म्हणून मी महारूक आपलं उत्तर आहे. दुसऱ्या प्रकारातला हा पहिला प्रश्न आहे आणि आपण पहिला प्रश्न जरा खूप लेंदी दिलेला आहे. प्रकार हा दुसरा आहे, त्यामुळे आपल्याला पहिल्या प्रकारापेक्षा वेगळं काहीतरी शिकायला मिळणार आहे. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये खूप साऱ्या शाळा दिलेल्या आहेत, 6 शाळा दिलेल्या आहेत ज्यांचं रिलेशन एकमेकांच्या कुठल्या तरी दिशेकडे आहे आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या शाळा या सरळ रेषेमध्ये आहेत. ठीक आहे. ज्या वेळेस एकापेक्षा जास्त लोकांचं रिलेशन असतं किंवा जास्त वस्तूंचं, जास्त ठिकाणांचं रिलेशन असतं, त्यावेळेस आपल्याला आपली ट्रिक कामा येत नाही, त्यावेळेस आपल्याला आपल्या पद्धतीने जावं लागतं. आता हा प्रश्न आपण कसा सोडवणार आहोत हे आपण पाहूया. ठीक आहे. बघा, 6 शाळा आहेत. पहिलं जे त्यांनी दिलेलं आहे की F शाळा D शाळेच्या पूर्वेकडे आहे. कोणाच्या पूर्वेकडे आहे तर D च्या पूर्वेकडे आहे. D च्या पूर्वेकडे आहे. च्या ज्याला आहे त्या व्यक्तीला किंवा त्या शाळेला आपण पहिल्यांदा लिहूया. सपोज आपण इथं लिहिलं D, ज्याच्या च्या मागे असतं ते पहिल्यांदा लिहून घ्यायचं च्या. ठीक आहे. D च्या कुठे आहे, कुठल्या दिशेला, पूर्वेकडे आहे. आपल्याला ज्या काही आपल्या मुख्य दिशा आहेत ह्या उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. ठीक आहे. उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम आहे. उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम आहे. आपण D काढून घेतलं D च्या, म्हणून D च्या पूर्वेकडे आपल्याला पूर्व बाजू ह्या बाजूला असते, त्या बाजूला असते, म्हणून D च्या पूर्वेकडे कोण आहे, F आहे. D च्या पूर्वेकडे F आहे. त्या दोघांच्यातलं अंतर दिलेलं आहे 1 किलोमीटर. ठीक आहे. 1 किलोमीटर आहे. त्यानंतर C शाळा F शाळेच्या आहे. कोणाच्या, F च्या. F आहे का इथे, आहे, बरोबर आहे. या F च्या ते कुठे आहे, दक्षिण दिशेकडे आहे, दक्षिणेकडे आहे. खालच्या दिशेला आपल्याला जायचंय. F च्या खाली गेलो आपण दक्षिणेकडे आणि त्यांनी सांगितलं ते 2 किलोमीटर आहे. ती शाळा आहे C, 2 किलोमीटर. त्यानंतर तिसरं रिलेशन दिले D च्या. D कुठे आहे, दिलंय का, तर दिलंय. D इथे दिले आणि D च्या त्यांनी सांगितले दक्षिणेकडे, म्हणजे तिथेच दक्षिणेकडे, म्हणजे खालच्या बाजूला यायचं. किती यायचंय, 1 किलोमीटर यायचंय. आता इथे आपण 2 किलोमीटर दिलंय, मग आपण अंदाज म्हणून आपण 1 किलोमीटर याच्या निम्मे असेल, असं निम्मे असेल 1 किलोमीटर. हे डिस्टन्स मोठं दाखवायचं कारण ते 2 किलोमीटर आहे, हे डिस्टन्स कमी दाखवायचं कारण ते 1 किलोमीटर आहे. D च्या दक्षिणेकडे
ई शाळा आहे म्हणून मी इथं लिहिलं ई. ठीक आहे, ई शाळा आहे. नंतर पुढे काय दिलंय त्यांनी की ए शाळा सी शाळेच्या, सी च्या दिलेला आहे. सी आहे का? आहे. सी च्या कुठल्या दिशेला? पश्चिमेकडे आहे. पश्चिम दिशा ही ह्या बाजूला असते, ही ह्या बाजूला यावं लागेल, म्हणून पश्चिमेकडे 1 किलोमीटर आहे. हे डिस्टन्स 1 किलोमीटर आहे, म्हणून आपण ज्यावेळेस ह्या बाजूला येतो ते वरचं डिस्टन्स खालचं डिस्टन्स सारखंच आलं पाहिजे असं अंदाज पंचे, म्हणून ही ह्या बाजूला पश्चिमेकडे आली. पश्चिमेकडे इकडे असते म्हणून आपण ह्या बाजूला आलो पश्चिमेकडे, सी च्या पश्चिमेकडे आलो. हे 1 किलोमीटर आहे, हे पण 1 किलोमीटर त्यांनी दिलेले, पश्चिमेकडे 1 किलोमीटर, म्हणून आपण पश्चिमेकडे 1 किलोमीटर आलो. आपल्याला शाळा मिळाली, ए शाळा मिळाली. त्याच्यानंतर शेवटी त्यांनी दिले बी शाळा ई शाळेच्या पश्चिमेकडे. कोणाच्या पश्चिमेकडे? तर ई च्या शाळेच्या पश्चिमेकडे. ई शाळा इथे आहे, या शाळेच्या पश्चिमेकडे 2 किलोमीटर अंतरावरती, ई शाळेच्या पश्चिमेकडे 2 किलोमीटर अंतरावरती त्यांनी दिलेले आहे बी शाळा. बी शाळा. त्यामुळं आपल्याला बघा त्यांनी नंतर प्रश्न काय विचारलाय, कोणत्या शाळा सरळ रेषेमध्ये आहेत आणि त्या सरळ रेषेमध्ये किती शाळा पाहिजेत? तर ऑप्शन मध्ये 3 शाळा दिलेल्या आहेत, म्हणून आपल्याला ऑप्शन मध्ये 3 शाळा सरळ रेषेमध्ये पाहिजेत. ज्यावेळेस आपण अशी सरळ रेषा पाहतो इथे 2च मिळतात, अशा पण 2 मिळतात, अशी 1च मिळते, अशी 1च मिळते. परंतु ज्यावेळेस आपण डी, ई आणि ए या तिन्ही जे काही शाळा आहेत हे आपल्याला एका सरळ रेषेमध्ये पाहायला मिळतात. बघा इथे डी आहे, इथे ई आहे आणि इथे ए आहे. या तिन्ही शाळा ह्या एकच रेषेमध्ये असल्यामुळे आपलं उत्तर झालं उत्तर नंबर 4 क्रमांकाचं. प्रकार क्रमांक 2 मधील दुसऱ्या क्रमांकाचा हा प्रश्न आहे. एमपीएससी कर सहाय्यक मुख्य 2018 ला हा विचारण्यात आलेला आहे. बघा इथे पाली हे गाव देण्यात आलेलं आहे, निरी हे गाव देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर डेकी हे गाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे यामध्ये एकापेक्षा जास्त गोष्टींचा, जास्त ठिकाणांचा, जास्त व्यक्तींचा संबंध असेल त्यावेळेस आपल्याला एका सरळ रेषेमध्ये मांडावं लागतं. आता आपण स्टेप बाय स्टेप कसं फॉलो करतोय पहा. तर सर्वात अगोदर पाली हे गाव येलीच्या, इथे येलीच्या दिलेलं आहे म्हणून आपल्याला ज्या शब्दाच्या मागे च्या जोडलेलं असतं त्याला आपण तिथे पुट करूया. तर सर्वात अगोदर आपण इथे लिहूया की येली हे गाव आहे, येली. ठीक आहे, येली हे गाव आपण एका ठिकाणी मांडलं आणि येलीच्या कुठल्या दिशेला तर ते आपल्याला पाहायचंय. तर येलीच्या आपल्याला नैऋत्येला आहे. आपल्या ज्या काही मुख्य दिशा असतात त्या असतात उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. इकडे असते वानर, इकडे आला नाही, म्हणजे यानुसार नैऋत्येला आहे म्हणजे ह्या बाजूला आहे, म्हणजे याचा अर्थ ती इकडनं इकडे येणार आहे नैऋत्य साईडला. मग सपोज आपण पकडूया येली हे गाव इथे आहे, तर येलीच्या ह्या दिशेला नैऋत्य दिशेला इकडे खाली पाली हे गाव असणार आहे, पाली हे गाव असणार आहे. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट पुढचं दिलेलं आहे, एक दुसरं गाव दिलेलं आहे, त्या गावाचं नाव आहे निरी. ते निरी हे पालीच्या पूर्वेला आहे आणि येलीच्या आग्नेयेला आहे. म्हणजे आता इथं कोणाच्या च्या दिलेला आहे, पालीच्या दिलेल्या आहे आणि व दिलेला आहे येलीच्या. म्हणजे याचा अर्थ आपल्याला 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, ती म्हणजे पाली आणि येली. इथं पाली पण मिळालेला आहे, येली पण मिळालेला आहे. आता त्यांनी सांगितले पालीच्या पूर्वेला आहे, पाली इथे पाली आहे, ही पूर्व दिशा ह्या बाजूला इकडे जाते, हा मध्यबिंदू पकडायचा आणि पूर्व दिशा ह्या उजव्या हाताकडे जाते. त्या उजव्या साईडला इकडे ह्या साईडला समथिंग कुठेतरी निरी येणार आहे. तर निरी पालीच्या पूर्वेला आलं आणि येलीच्या आग्नेयाला आलं. ही येली आहे आग्नेयाला, आग्नेय दिशा इकडे असते, इकडे. ठीक आहे, ह्या साईडला खाली. म्हणजे याचा अर्थ काय, हा जर मध्यबिंदू पकडला इकडनं खाली असं ह्या साईडला ह्या दिशेला इकडे कुठेतरी हे जॉईंट होणार आहे. म्हणजे पालीच्या पूर्वेला हे पूर्व बाजू इकडे आणि येलीच्या आग्नेय बाजू अशी खाली, म्हणून आग्नेय बाजूकडे खाली इथे हे निरी नावाचं गाव असणार आहे, निरी. ठीक आहे. आता पुढचं दिलेलं आहे त्यांनी डेकी हे गाव दिलेलं आहे, डेकी गाव. ते कोणाच्या? निरीच्या. ठीक आहे. ज्या शब्दाच्या च्या असतं तो
ठिकाण, ती व्यक्ती, ती वस्तू शोधायची असते. आता निरीच्या दिले आपल्याला निरी मिळालेला आहे. त्यांनी सांगितले उत्तर दिशेला उत्तर दिशा ही अशी वरती असते. म्हणजे याचा अर्थ काय, निरीच्या उत्तरेला म्हणजे निरीच्या इकडनं वरती कुठेतरी इकडे असणार आहे. अजून आपल्याला माहिती नाही, पण त्यांनी पुढे स्वल्पविराम करून दिले. पाली व एलीच्या सरळ रेषेमध्ये आहे. पाली आणि एलीची सरळ रेषे इकडे खाली पण येईल आणि इकडे पण येईल, पण आपल्या निरीच्या उत्तरेला पाहिजे म्हणून ही ह्या साईडला जाणार आहे. निरीच्या उत्तरेला पण पाहिजे आणि यांच्या ह्या सरळ रेषेमध्ये पण पाहिजे. म्हणजे यांची ही सरळ रेषा अशी इकडे वरती आपल्याला मिळेल आणि वरती आपल्याला पुढचं गाव मिळणार आहे. त्या गावाचं नाव आहे डेकी. त्या गावाचं नाव आहे डेकी गाव. मग आपल्याला डेकी गाव मिळालेलं आहे. पुढे त्यांनी दिलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे की एलीच्या संदर्भामध्ये कोणाच्या संदर्भामध्ये, एलीच्या संदर्भामध्ये डेकी ज्या दिशेला आहे. आता आपल्याला पाहायचंय की एलीच्या संदर्भामध्ये डेकी कुठल्या दिशेला आहे, तर आपण इकडे असं या पद्धतीने एक मी एरो करून घेतो मधलं. आता बघा, एलीच्या ह्या दिशेला, वरच्या दिशेला डेकी आहे. याचा अर्थ हा इकडे ह्या दिशेकडे जातोय, ह्या साईडला, आणि ती दिशा आहे आपली ईशान्य दिशा आहे, ईशान्य. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय, एलीच्या संदर्भामध्ये डेकी हा ईशान्य दिशेला आहे आणि त्या दिशेच्या आपल्याला विरुद्ध दिशा विचारलेली, म्हणजे डेकीच्या दिशा विचारलेली नसून विरुद्ध दिशा विचारलेली आहे. आणि विरुद्ध दिशा आहे ईशान्य दिशेची विरुद्ध दिशा ही आहे नैऋत्य दिशा. ईशान्य दिशेची विरुद्ध दिशा जी आहे नैऋत्य दिशा. आणि आपल्याला अशा पद्धतीने आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. दुसऱ्या प्रकारातला हा तिसरा प्रश्न आहे. आपण पाहूया. त्यांनी बँक दिलेली आहे, बाग दिलेली आहे आणि बागेनंतर एक व्यायामशाळा सुद्धा दिलेली आहे. बरोबर आहे, म्हणजे याचा अर्थ 3 गोष्टींचं एकमेकांशी नातं विचारलेलं आहे. मग अशा पद्धतीमध्ये आपल्याला सिंपल मेथडने जावं लागेल. आपण एक स्टेप बाय स्टेप मांडूया. प्रथम काय दिलेलं आहे त्यांनी, तर प्रथम दिलेलं आहे बँकेच्या पश्चिमेस. कोणाच्या पश्चिमेस? बँकेच्या पश्चिमेस म्हणून आपण पहिल्यांदा बँक करूया. ठीक आहे, आपण एक अंदाजे इथं एक बँक घेऊया, कारण काहीच नाही दिलं म्हणून आपण पहिले ज्याच्यात दिलेलं असतं त्याला आपण पुटअप करूया. आता ह्या बँकेच्या पश्चिमेस त्यांनी सांगितलेलं आहे, बँकेच्या पश्चिमेस सांगितलेलं आहे. तर मग आपल्याला पश्चिम जी बाजू असते ती ह्या साईडला असते, अशा पद्धतीने इकडे ह्या साईडला, इकडे ह्या बाजूला असते. मग जर बँक इथे आहे माझी, तर बँकेच्या ह्या पश्चिम दिशेला इथे कुठेतरी सपोज आपण पकडूया 2 किलोमीटर अंतरावरती हा 2 किलोमीटर अंतर आहे आणि त्या अंतरावरती बाग दिलेली आहे. काय दिलेली आहे? बाग दिलेली आहे. मग आपण काय करूया, इथे बाग घेऊया. बाग घेतली बँकेच्या पश्चिमेस. कोणाच्या पश्चिमेस? बँकेच्या पश्चिमेस इकडे डाव्या बाजूला इकडे 2 किलोमीटर अंतरावरती बाग आहे. बागेच्या दक्षिणेस, आता बाग इथे आली आणि बागेच्या म्हणजे आपल्याला बाग ज्याच्यात दिलेला असतं त्यानुसार आपल्याला घ्यावं लागतं. दक्षिण दिशा ही खाली आहे आपली, अशी बघा ह्या मध्यबिंदू पासून दक्षिण दिशा खाली आहे म्हणून आपण खाली घेऊया. म्हणजे बागेच्या खाली दक्षिण दिशेला असं 3 किलोमीटर अंतरावरती शाळा आहे. 3 किलोमीटर अंतरावरती इथे सपोज आपण पकडूया शाळा आहे. ठीक आहे, शाळा आहे. इथे बँकेच्या 2 किलोमीटर बाग आहे, बागेच्या दक्षिणेकडे शाळा आहे आणि शाळेच्या पूर्व बाजूला 2 किलोमीटर, पूर्व म्हणजे ह्या साईडला आहे, पूर्व 2 किलोमीटर अंतरावरती शाळेच्या ह्या पूर्व दिशेला इकडे 2 किलोमीटर. आता हे डिस्टन्स पण 2 किलोमीटर आहे म्हणून मग हे डिस्टन्स पण समान पाहिजे असा अंदाज करून 2 किलोमीटर अंतरावरती आपली व्यायामशाळा आहे. इथे व्यायामशाळा आहे. ठीक आहे, तर त्यांनी काय सांगितलं, व्यायामशाळा आणि बँक. व्यायामशाळा आणि बँक या दोघांमधलं अंतर विचारलेलं आहे. सिंपल आहे. जर आपण व्यायामशाळा आणि बँक यांना जोडलं, ठीक आहे, बाकीचं दिलं होतं बँकेच्या पश्चिमेकडे, बागेच्या दक्षिणेकडे, शाळेच्या पूर्वेकडे. मग हा जो डिस्टन्स आहे या दोघांमधला डिस्टन्स आहे, हा डिस्टन्स ह्यासारखा आहे इकडे. ठीक आहे, हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स सारखा आहे. 3 किलोमीटर अंतर ह्या दोघांमध्ये असणार आहे. म्हणजे आपल्याला आपलं उत्तर मिळालं. आपल्याला उत्तर आहे आपलं 3 किलोमीटर. प्रश्न ऑप्शन नंबर 4.
प्रकार नंबर 2 मधील शेवटचं उदाहरण, चौथं उदाहरण ए आहे. ह्यामध्ये काहीतरी रिलेशन दिलेलं आहे, प्रत्येक चिन्हाला काहीतरी माहिती दिलेली आहे, डिकोडिंग केलेलं आहे. डिकोडिंग प्रश्न दिसायला खूप मोठा आहे, कारण तो कर सहाय्यक मुख्य 2018 ला विचारण्यात आलेला आहे. इथे थोडं फसवलं आहे. कसं फसवलं आहे ते आपण पाहूया. त्यांनी काय दिले, चिन्हांनी काहीतरी अर्थ स्पष्ट करतो. ह्या ज्या अर्थ आहे ॲरो ह्या साईडला, त्यांनी काय सांगितले, ए ही बी च्या डावीकडे आहे. म्हणजे काय आहे की इकडनं याच्या संदर्भात हे दिलेलं आहे. इथे बघा, सी च्या दक्षिणेकडे आहे, मग सी च्या संदर्भामध्ये दिलेलं आहे. डी च्या उजवीकडे आहे, म्हणजे डी च्या संदर्भात दिलेलं आहे. आणि ई च्या उजवीकडे आहे, ई च्या संदर्भात दिलेलं आहे. म्हणजे पुढच्या बाजू, म्हणजे जी काही आता सपोज आपल्याला काढायचंय काय, एम एन टी, तर एन च्या संदर्भात एम आणि टी च्या संदर्भामध्ये एन, अशा पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे. म्हणजे ज्या शब्दाच्या च्या दिलेला असतं ती पहिल्यांदा आपल्याला मांडावी लागते. आता इथे काय दिलेलं आहे, इथे दुसरा शब्द च्या दिलेला आहे, बी च्या, इथे सी च्या, डी च्या, ई च्या. म्हणजे काय की पहिल्यांदा ए च्या संदर्भात नाही दिलेलं असून बी च्या संदर्भात दिलेलं आहे, इथे सी च्या संदर्भात दिलेलं आहे, इथे डी च्या संदर्भात दिलेलं आहे आणि ई च्या संदर्भामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, आपण इथे काय करूया, पहिल्यांदा चिन्ह लिहून घेऊया की हा जो चिन्ह आहे या ठिकाणचा ॲरो, तो दाखवतं किती, डावीकडे आहे, डावीकडे जाते. ठीक आहे. दुसरा आहे, या साईडचा जो चिन्ह आहे तो दक्षिण दिशा दाखवते. आणि त्याच्यानंतर खालचा ॲरो आहे ते उजवी दाखवते आणि वरचा ॲरो आहे ते उत्तर दाखवते. ठीक आहे. परंतु घेताना नेहमी ह्या बाजूचं दुसऱ्या बाजूशी पहिल्या बाजूचं रिलेशन घ्यायचं आहे. आपल्याला काढायचं आहे यम, यन, यमच्या उजवीकडचा ॲरो यन आणि यनच्या डावीकडचा ॲरो टी. ठीक आहे. आता याला, या चिन्हाला काय अर्थ आहे की डावीकडे आहे, पण कोण, यनच्या डावीकडे यम आहे, कारण दुसऱ्यापासनं पहिल्याचं नातं विचारलेलं आहे, आपल्याला तसंच घ्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा, यन, यन, यन च्या डावीकडे, डावी बाजू ही आपली बाजू आहे डावी, म्हणून यन, यन च्या डावीकडे आपल्याला इकडे सपोज आपल्याला यम दिलेला आहे, यन च्या डावीकडे आपल्याला यम दिलेला आहे. त्यानंतर बघा, टी च्या समथिंग काहीतरी आपल्याला यन दिलेला आहे, टी च्या कुठे दिलेला आहे, तर बघा हा जो एरो आहे तो दक्षिण आहे, म्हणजे टी हा टी च्या दक्षिणेकडे यन आहे. यन जो आहे हा इकडचा दिलेला आहे, तो दक्षिण दिशेकडे आहे. ठीक आहे. मग जर यन दक्षिण दिशेकडे आहे तर टी हा त्याच्या उत्तरेला असला पाहिजे, विरुद्ध घ्यायचा. म्हणजे याचा अर्थ काय की बघा, इथे सपोज मी टी पुट केला तर टीच्या असा दक्षिणेकडे, टीच्या दक्षिणेकडे, टीच्या खाली यन आलेला आहे. बघा, यन, आता यनच्या डावीकडे यम आहे, यनच्या डावीकडे यम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर टीच्या दक्षिणेकडे यन आहे, टीच्या खाली दक्षिणेकडे, टीच्या सपोज इथं टी पकडला, टीच्या दक्षिणेकडे यन आहे. आता आपलं झालं आहे. आता त्यांनी काय विचारलंय की कोणाच्या संदर्भात, यम च्या संदर्भात. ठीक आहे. यम च्या संदर्भामध्ये विचारलेला आहे, टी कोणत्या दिशेला आहे. मग ज्याच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला असतो त्यावेळेस काय करायचं, याला असं 4 याच्यामध्ये करायचं. यम आहे इथे बाबा. आता ह्यापासनं, ठीक आहे, आता इथे यम आहे आणि ह्या यम पासनं आपल्याला काय करायचं आहे, तर टी कुठल्या दिशेला आहे, तर ह्या दिशेला, असं ह्या बाजूला जातो टी. ठीक आहे. इकडे जातो टी. तर मग इथे सपोज आपण पकडला यम, तर यमच्या ह्या साईडला म्हणजे ईशान्य दिशेला हा टी असणार आहे. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं आपलं ईशान्य. अशा पद्धतीने हा दुसरा प्रकार सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला. फक्त एक प्रकार नंबर 3 मधील हा पहिला प्रश्न आहे. यामध्ये खूप सारे अँगल दिलेले आहेत. बघा, आता इथे दिलेलं आहे 45 डिग्रीतून, नंतर दिलेलं आहे 180 डिग्रीतून, नंतर दिलेलं आहे 270 डिग्रीतून. मग अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस एक सोपी ट्रिक आहे. सोपी ट्रिक म्हणजे काय करायचं की घड्याळाच्या दिशेने जर दिलेला असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह घ्यायचं, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने दिलेला असेल तर आपल्याला त्याला निगेटिव्ह घ्यायचं, उजव्या साईडने दिलेला असेल त्याला पॉझिटिव्ह घ्यायचं, डाव्या साईडने वळाला असेल तेव्हा त्याला निगेटिव्ह घ्यायचं. बघा, मी सांगतो एक सिंपल पद्धतीने. सपोज सुरुवातीला काय असतं, घड्याळाच्या दिशेने जर दिलं, घड्याळाच्या दिशेने, तर घड्याळाच्या दिशेनेला पॉझिटिव्ह घ्यायचं.
पहिल्यांदा सुरुवातीला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 45 डिग्रीतून वळाला, याचा अर्थ तो पॉझिटिव्ह 45 घ्यायचा. जर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने दिलं, विरुद्ध दिशेने, ठीक आहे, तर त्याला निगेटिव्ह घ्यायचं. दुसरी महत्वाची गोष्ट, अजून काही फिरून कधी कधी दिलं जातं की तो उजव्या हाताने त्याच्या उजव्या बाजूने 45 डिग्रीतून वळाला, 90 डिग्रीतून वळाला, तर उजव्या बाजूने वळाल्यावरती त्याला पॉझिटिव्ह घ्यायचं आणि डाव्या बाजूने वळाल्यावरती त्याला निगेटिव्ह घ्यायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने एकदम सिंपल प्रकारचा प्रश्न आहे. आपल्या बाजू ज्या असतात त्या अशा असतात, उ पू द प. ठीक आहे, पहिल्यांदा बघूया स्टेप बाय स्टेप. आपण काय करायचंय, रशीद जो आहे सध्याच्या कंडिशनला तो पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. पश्चिम दिशा कुठे आहे, सपोज आता पकडूया तो इकडे पश्चिमेकडे, त्या पश्चिम दिशेकडे त्याचं तोंड आहे आणि पश्चिमेकडे तो तोंड करून उभा आहे. त्याच्यानंतर तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळालेला आहे 45 डिग्रीतून. मग घड्याळाच्या काट्याची दिशा ही पॉझिटिव्ह असते, म्हणून मी त्याच्या बदल्यामध्ये पॉझिटिव्ह 45 इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे, हे लिहिलेलं आहे मी पॉझिटिव्ह 45 डिग्री. मग त्याच्यानंतर पुन्हा त्याच दिशेने, तीच दिशा म्हणजे घड्याळाच्याच काट्याची दिशा, त्याच दिशेने सांगितलेलं आहे आणि तो तिथे 180तून वळालेला आहे. याचा अर्थ घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आले म्हणून मी त्याला पॉझिटिव्ह 180 लिहिलेलं आहे. ठीक आहे, नंतर त्यांनी सांगितलेलं आहे की तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, विरुद्ध दिशा असते आपली निगेटिव्ह, वजा असतं, म्हणून आपण 270 जी वळालेली आहे त्याला आपण वजा घेऊया, वजा 270. ठीक आहे, या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यावरती काय येणार, तर कॅल्क्युलेशन काढायचं. 270 मधून 180 जर आपण घालवले, ठीक आहे, 270 मधून 180 घालवले, हे जे काय आहे ते वजा बाकी पॉझिटिव्ह. मग एक काम करूया, आपण या दोघांची बेरीज करूया, मग आपण याच्यातून वजा करूया. तर 0 आणि 5 झाले 5, 8 आणि 4 झाले 1202, हातचा आला 1, 225 अशा पद्धतीने आपल्याला आलेलं आहे. आणि हे वजा आहे 270. मग ह्या दोघांची जेव्हा मी वजाबाकी केली तर मला वजाबाकी केल्यानंतर मला निगेटिव्ह येणार आहे, कारण का 270 ला वजाचं चिन्ह आहे. ठीक आहे, तर 270 मधून मी 225 वजा करतो. 10तून 5 गेले 5, हातचा आला 1, 7तून 3 गेले 4 आणि 2तून 2 गेले 0, म्हणजे याचा अर्थ 45. परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह 270चं चिन्ह आपल्याला द्यावं लागेल, म्हणून आपण वजा 45 इथे घेऊया, वजा 45. याचा अर्थ काय आहे, वजा 45 आहे. वजा आहे म्हणजे याचा अर्थ ती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध आहे किंवा ती डाव्या बाजूने वळते. आता सुरुवातीला आपण जो काय आहे तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते म्हणून पॉझिटिव्ह घेतलं, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते म्हणून पॉझिटिव्ह घेतलं, मग इथे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळते म्हणून 270 निगेटिव्ह घेतलं. या सर्वांचं मी कॅल्क्युलेशन केलं, मला वजा 45 मिळालेलं आहे. आता सुरुवातीला त्याचं जे काही तोंड आहे रशीदचं ते पश्चिम दिशेला होतं. पश्चिम दिशेकडनं आपल्याला कुठे वळायचंय, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. आपलं पहिलं लेक्चर झालेलं आहे, त्यामध्ये मी एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ज्या कोणी माझा पहिला लेक्चर पाहिलेला नसेल इंट्रोडक्शनचा, त्यांनी तो पाहून घ्यावा, त्याच्यामध्ये खूप सारे कन्सेप्ट मी क्लिअर केलेले आहेत. आता घड्याळाच्या काट्याच्या जी काही विरुद्ध दिशा असते ती घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा अशी असते. ठीक आहे, कारण का इथं 6 असतं, इथं 3 असतं, असं जेव्हा विरुद्ध दिशेने जातं त्याला घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा म्हणतात. मग विरुद्ध दिशेने तो किती 45 डिग्री मध्ये वळायचंय त्याला, म्हणजे याचा अर्थ हा 45 हा या दोघांमध्ये 90 आहे, पश्चिम आणि दक्षिण मध्ये 90 आहे, तो 45 म्हणजे यांच्या निम्मे इथे वळणार आहे. आणि ह्या जो काही 45 डिग्री आहे ती कुठल्या दिशेला असणार आहे आता, तर पश्चिम दक्षिण दिशा म्हणजेच नैऋत्य दिशा. वानर इकडे आला नाही, नैऋत्य दिशेकडे आता त्याचं तोंड असणार आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, ऑप्शन नंबर 4 अशा पद्धतीने आहे. दुसरा प्रश्न पण पहा, त्यामध्ये पण कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील तुमच्या. प्रकार नंबर 3 मधील हा दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे. बघा पटपट आपण सोडूया. विश्वजित आता दक्षिण दिशेकडे तोंड करून उभा आहे. या पद्धतीची आकृती काढून घ्यायची. यावेळेस
बाकी मी फक्त समजण्यासाठी दिल्या होत्या. बाकी प्रकारामध्ये तुम्ही डायरेक्टली उपोदप किंवा डायरेक्टली पटपट करून करायचं आहे. मी फक्त समजवण्यासाठी खूप लेंदी करत आहे, परंतु एक 10 सेकंदाचं उत्तर असणार आहे प्रत्येक प्रश्न. म्हणजे दक्षिण दिशेकडे तोंड करून उभा आहे, आपण असं पकडूया की तो दक्षिण दिशेकडे तोंड करून उभा आहे. नंतर तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, विरुद्ध दिशा जी असते, घड्याळाची विरुद्ध दिशा ही निगेटिव्ह असते, म्हणून आपण निगेटिव्ह घेऊया 135. ठीक आहे. त्याच्यानंतर तो घड्याळाच्या दिशेने 180 मध्ये वळाला. घड्याळाची दिशा ही पॉझिटिव्ह असते, म्हणून आपण पॉझिटिव्ह 180 घेतले. त्यानंतर आता त्यांनी विचारले आहे की विश्वजितचे तोंड आता कुठल्या दिशेला असेल, एवढंच दिलेलं आहे. बाकी जास्त इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली नाहीये. याचा आपण सॉर्टिफाय करूया. 180 मधून 135 वजा केले, 180 मधून 135 आपण वजा केले, 5 हातचा आला 45. 45 डिग्री आपल्याला मिळून जातं 45. आणि मोठ्या संख्येचं जे काही चिन्ह आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह आपण देत असतो कुठल्या पण. आपण पुढचा लेक्चर हे पदावली घेणारच आहोत, त्यामध्ये मी तुमचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन करणार आहे. परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह देतो, यांची वजाबाकी झाली आणि 45 असं आपल्याला उत्तर मिळून गेलं. मग आपल्याला पॉझिटिव्ह उत्तर आल्यामुळे आपल्याला एक तर तो घड्याळाच्या दिशेने वळणार आहे किंवा तो त्याच्या उजव्या बाजूने वळणार आहे. मग घड्याळाच्या दिशेने जर तो वळत आहे तर दक्षिण दिशेकडे असताना तो घड्याळाच्या दिशेने वळणार, म्हणजे ह्या दिशेने वळणार. आणि हा 45 डिग्री मध्ये वळणार आहे. ही 90 डिग्रीचा कोन असतो, 45 डिग्री मध्ये वळणारे म्हणजे निम्म वळणार आहे. आणि ही जी काय बाजू असते ती असते आपली नैऋत्य दिशा असते. म्हणजे याचा अर्थ आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे की विश्वजितचं तोंड सध्या आता नैऋत्य दिशेला असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे. प्रकार नंबर 3 मधील 3 नंबरचा प्रश्न आहे. ह्या प्रश्नामध्ये अंतर दिलेलं आहे आणि अँगल सुद्धा दिलेला आहे, परंतु प्रश्नामध्ये उत्तर जो काढायचा आहे ती फक्त आपल्याला दिशा काढायची आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर आपल्याला फाइंड आउट करायचं नाहीये, त्यामुळे डायरेक्टली ट्रिकनेच करायचं. यामध्ये आपल्याला अंतर वगैरे शोधण्याचा प्रयत्न करायचा नाही. आपल्याला ग्रुप बी आणि सी 2023 ला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तो आपण आपल्याच ट्रिकने काढणार आहोत. जसे की घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पॉझिटिव्ह, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला निगेटिव्ह, उजव्या बाजूने पॉझिटिव्ह, डाव्या बाजूने निगेटिव्ह. ठीक आहे. आता बघा, सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालते, याचा अर्थ सान्वीचा जो चेहरा आहे तो सध्या पूर्व दिशेला आहे. ठीक आहे. पूर्व दिशेला आपला सान्वीचा चेहरा आहे. ती आता डाव्या बाजूला 90 डिग्री मध्ये वळते. जर ती डाव्या बाजूला वळते तर आपण वजा घ्यायचं, वजा 90. त्यानंतर ती आता उजव्या बाजूला वळते, म्हणून मी हे घेतले पॉझिटिव्ह. ठीक आहे. ह्या दोघांची जर मी बेरीज केली, मला पॉझिटिव्ह मध्ये 45 डिग्री मिळाले. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर आता सान्वी घड्याळाच्या दिशेने किंवा उजव्या बाजूनेच वळते आहे. मग सान्वी सध्या पूर्वेकडे तोंड होतं, सान्वी आता 45 डिग्री मध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 45 डिग्री मध्ये वळाली. याचा अर्थ सान्वीचा जो चेहरा आहे हा आग्नेय दिशेला आहे. ठीक आहे. आता त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे, तिच्या डाव्या बाजूला आता कुठली दिशा आहे. जर सान्वी आग्नेयकडे पाहते, तिच्या डाव्या बाजूला लगतची बाजू ही पूर्व असणार आहे, परंतु तिची डावी बाजू जी असणार आहे ती आपली अशी ईशान्येकडे असणार आहे. ऑप्शन मध्ये सुद्धा असं पूर्व दिलेलं नाहीये, कारण तिची जी काही डावी बाजू आहे, आता सध्याच्या कंडिशनला ही तिची डावी बाजू आहे, ही पहिली पूर्व आणि दुसरी जी काही डावी बाजू आहे ती आहे ईशान्य आहे. एक्झॅक्टली डावी बाजू ही ईशान्यच असणार आहे, पण लगतची डावी बाजू जर विचारली तर लगतची डावी बाजू ही पूर्व असणार आहे. आणि आपल्या ऑप्शन नुसार आपल्याला ईशान्य हे उत्तर मिळालेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1. नंबर 3 मधला हा 4 नंबरचा प्रश्न आहे, जो की रायगड शिपाई पोलीस 2019 ला विचारण्यात आलेला आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे की पूर्वेकडे तोंड असलेला जो समीर आहे, समीरचा जे काही चेहरा आहे, समीरचं जे काही तोंड आहे ते सध्या आता पूर्व दिशेकडे आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांनी डायरेक्टली दिलेलं आहे की समीर पूर्वकडे पाहतोय. प्रथम तो 45 डिग्री डावीकडे वळाला, याचा अर्थ आपण निगेटिव्ह घेतोय, वजा 45. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा घड्याळाच्या काट्याच्याच दिशेने आहे, याचा अर्थ तो आता पॉझिटिव्ह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135 मध्ये वळालेला आहे, म्हणून आपण घेतले इथे
प्लस 135. ठीक आहे, तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असणार आहे? आपण आता कॅल्क्युलेशन केलं या दोघांचं, तर आपल्याला 135 मधून जर 45 घालवले तर आपल्याला 90 मिळतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून 135 आपण पॉझिटिव्ह दिलेलं आहे. आता 90 डिग्री तो घड्याळाच्या दिशेने फिरणार आहे, कारण याचं जे काही आन्सर आलेलं आहे ते पॉझिटिव्ह मध्ये आलेलं आहे. सध्या तो पूर्वेकडे पाहतो आहे, पूर्वेकडून तो आता इकडे ह्या ठिकाणी 90 डिग्री मध्ये वळाला. याचा अर्थ तो आता सध्या त्याचा चेहरा जो असणार आहे 90 डिग्री इकडे वळाल्यानंतर दक्षिण दिशेला असणार आहे, दक्षिण दिशेला असणार आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. प्रकार नंबर 3 मधील हा 5 नंबरचा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये राम हा वायव्य दिशेकडे तोंड करून उभा आहे. ठीक आहे, वायव्य दिशेकडे आपला हा जो राम आहे वायव्य दिशेकडे तोंड करून उभा आहे. तो प्रथम उजवीकडे एका काटकोनामध्ये वळाला. ठीक आहे, उजवीकडे वळतो म्हणजे याचा अर्थ पॉझिटिव्ह, आणि काटकोनामध्ये वळतो याचा अर्थ तो 90 डिग्री मध्ये वळालेला आहे, पॉझिटिव्ह 90 डिग्री. ठीक आहे, कळालं? काटकोन म्हणजे 90 डिग्रीचा कोन असतो आणि उजवीकडे वळाल्यामुळे आपण त्याला पॉझिटिव्ह घेतलेला आहे. नंतर तो डावीकडे 2 वेळा काटकोनामध्ये वळालेला आहे. ठीक आहे, आता 2 वेळा जेव्हा तो काटकोनामध्ये वळतो तर 2 वेळा सिंगल आपण पॉझिटिव्ह घेऊ शकतो, किंवा काय कुठल्या दिशेने गेलेला आहे तो डावीकडे वळतो याचा अर्थ तो निगेटिव्ह घ्यायचंय. डावीकडे वळतो याचा अर्थ निगेटिव्ह घेतली आणि 2 वेळा, त्यामुळे पहिल्यांदा 90 आणि दुसरं आहे 90. ठीक आहे, 2 वेळा. पहिल्यांदा तो उजवीकडे वळालेला आहे, नंतर 2 वेळा डावीकडे वळालेला आहे काटकोनामध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह कॅन्सल झाला आणि आपल्याला निगेटिव्ह 90 आपल्याला मिळालेला आहे. याचा अर्थ काय? निगेटिव्ह मिळालेला याचा अर्थ घड्याळाच्या विरुद्ध दिशेने तो जात आहे किंवा डाव्या बाजूला तो जात आहे 90 डिग्री मध्ये. मग आता वायव्य दिशेकडे असल्यानंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 90 डिग्री मध्ये आपल्याला यायचे. याचा अर्थ असं घड्याळाच्या विरुद्ध दिशा 90 म्हणून नैऋत्य बाजूला, म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, ऑप्शन क्रमांक 1. चौथ्या प्रकारातला हा पहिला प्रश्न आहे. हा जो चौथा प्रकार आहे तो मिसलेनियस असणार आहे, म्हणजे याच्यामध्ये असं कुठल्या प्रकारची मेथड आपल्याला फॉलो करायची नाहीये, परंतु बघा हा वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे. तरी पण आपण उपदपच्या ट्रिकने याचं उत्तर कसं काढणार आहोत हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे, सर्वात अगोदर जे काही आपल्या मुख्य दिशा असतात ते आहेत उपदप. ठीक आहे, आता ते सुरुवातीला त्यांनी काय दिले की नाट्यगृहाकडे त्याचं तोंड आहे, परंतु नाट्यगृहाची बाजू आपल्याला माहिती नाही. त्याच्या डावीकडे मात्र दक्षिण दिशा होती. म्हणजे काय की दक्षिण दिशा ज्यावेळेस त्याच्या डावीकडे आहे याचा अर्थ तो सध्या बघा आता पश्चिमेकडे त्याचं तोंड असणार, तेव्हा त्याची दक्षिण बाजू ही डावीकडे आहे, म्हणजे याच्या जो चेहरा आहे तो त्याच्या उजवीकडे असणार आहे. म्हणजे याचा अर्थ ज्या वेळेस तो पश्चिमेकडे त्याचं तोंड आहे त्यावेळेस त्याची जी बाजू असणार आहे ती दक्षिण, म्हणजे त्याचे डावं हात हे दक्षिणेकडे असणार आहे. ठीक आहे, आपण इथे पाहूया, यामध्ये तुम्हाला एकदम क्लिअरली दिसून येईल, फक्त इथे जस्ट समजण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे की त्याची जी काही डावी बाजू आहे, डावी बाजू ही दक्षिण दिशा आहे. याचा अर्थ काय आहे, जर डावी बाजू दक्षिण दिशा असली तर तो दक्षिणेच्या उजवीकडे आहे. ठीक आहे, जर डावी बाजू दक्षिण असेल तर तो दक्षिणेच्या उजवीकडे आहे, याचा अर्थ तो आता सध्या पश्चिमेकडे आहे. त्याचा जो चेहरा आहे त्याचा पश्चिमेकडे आहे आणि नाट्यगृहाकडे तोंड करून उभा आहे, याचा अर्थ नाट्यगृह जे आहे ते त्याच्या पश्चिम दिशेकडे आहे आणि पश्चिम दिशा त्याच्या चेहऱ्याची समोरची दिशा आहे. त्याच्यानंतर काय केलंय बघा, त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा आहे का, तर आहे. तो 3 वेळा काटकोनामध्ये वळालेला आहे उजवीकडून. ठीक आहे, आता याची उजवी बाजू इकडे आहे, याचा अर्थ इकडून आपल्याला घ्यावं लागेल. याची उजवी बाजू इकडे, मग पुन्हा इकडनं सुरुवात करावं लागेल. उजवीकडे तो 3 वेळा काटकोनामध्ये वळालेला आहे. ठीक आहे, काटकोन याचा अर्थ काय आहे, 90 डिग्री मध्ये वळालेला आहे. पहिल्यांदा इथे वळाला. ठीक आहे, पहिल्यांदा सुरुवातीला उजवीकडे पहिला काटकोन आला, उजवीकडे दुसरा काटकोन आला आणि उजवीकडे तिसरा काटकोन आला. याचा अर्थ तो इथे येऊन थांबला. ठीक आहे, थांबला. आता त्यांनी काय सांगितलंय की तर नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूला असेल. ठीक आहे, आता बघा
इकडे लक्ष द्या की नाट्यगृहाची जी काही चेहऱ्याची दिशा होती ती पश्चिमेकडे होतं. सपोज आता इथे असं नाट्यगृह आहे, ठीक आहे. तर आता इथे ज्यावेळेस तो थांबतो दक्षिणेकडे तोंड करून, त्यावेळेस त्याच्या उजव्या बाजूला ही पश्चिम दिशा आहे आणि नाट्यगृह सुद्धा इकडे आहे. याचा अर्थ त्याच्या उजवीकडे ऑप्शन क्रमांक 4 हे नाट्यगृह असणार आहे. तुम्ही सिंपल मेथडने पण सॉल्व्ह करून पाहू शकता, तुमच्या पद्धतीनुसार आन्सर येईल. पण ह्या पद्धतीने तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, हळूहळू प्रयत्न करा, तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळे प्रश्न सुटणार आहे. प्रकार नंबर 4 मधील हा 2 नंबरचा प्रश्न आहे. हा सुद्धा आपण एकदा सिंपल मेथडने काढणार आहोत. अगदी सिंपल ट्रिक वापरून आपण या प्रश्नाचं उत्तर काढणार आहोत. इकडे जरा लक्ष द्या, कारण हा जरा एकदम किचकट टाईपचा प्रश्न आहे, समजण्यासाठी अवघड आहे. डावी बाजू कुठली, उजवी बाजू कुठली, ज्यावेळेस आपण शीर्षासन करतो त्यावेळेस कशा बाजू पकडायच्या, खूप कॉम्प्लिकेटेड कंडिशन मध्ये असणार आहे. पण मी एक सिंपल पद्धतीने समजवण्याचा माझा प्रयत्न असेल, ठीक आहे. तुम्हाला जर एकदा व्हिडिओ बघून समजला नाही तर तुम्ही एकदा पुन्हा पहा, परंतु एकदा समजल्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. शीर्षासन करत असलेल्या अवस्थेमध्ये आहे 2 कंडिशन असतात. सपोज हा एक व्यक्ती आहे जो की नॉर्मल कंडिशन मध्ये आहे आणि याचा चेहरा हा मागच्या म्हणजे पुढे पाहतोय आणि मागे आपल्या ह्या साईडला त्याचा केस आहे असं पकडूया, तो त्या साईडला पाहतोय, ठीक आहे. तर त्यावेळेस जी आपली उजवी बाजू असते तीच त्याची उजवी बाजू असते, ठीक आहे. आणि आपली जी काही डावी बाजू असते तीच त्याची डावी बाजू असते, ठीक आहे. आपली उजवी बाजू त्याची उजवी बाजू, आपली डावी बाजू त्याची डावी बाजू असते. आता सपोज तो जर शीर्षासन अवस्थेमध्ये आहे, शीर्षासन अवस्थेमध्ये इकडेच त्याचे केस आहेत आणि तो पाहण्यासाठी तो तिकडे पाहतो, ठीक आहे. त्याच्या चेहऱ्याची दिशा ही तिकडची आहे. त्यावेळेस अशा अवस्थेमध्ये आपली उजवी बाजू त्याची डावी बाजू असते आणि आपली डावी बाजू त्याची उजवी बाजू असते, हे समजून घ्या, ठीक आहे. हे समजलं तर पुढचा प्रश्न तुम्हाला अगदी 10 सेकंदामध्ये सुटणार आहे. अशाच पद्धतीने मांडायचं, ठीक आहे. प्रत्येक वेळेस शीर्षासन दिलेलं असेल त्यावेळेस असंच काढायचं डायग्राम, तो तिकडेच पाहत आहे ह्या दिशेला पाहत आहे असं काढायचं आणि दिशा आपण आपल्या पद्धतीनुसार फिरवणार आहोत, ठीक आहे. दिशा आपण आपल्या पद्धतीनुसार फिरवणार आहोत, त्या कशा आपण पाहूया, ठीक आहे. आता शीर्षासन केलेल्या अवस्थेमध्ये महेशचा जो काय आहे, महेश आपण पाहूया. सपोज हा शीर्षासन अवस्थेमध्ये आहे, महेश हा शीर्षासन अवस्थेमध्ये आहे, ठीक आहे, महेश. आणि त्याचा जो काही डावा हात आहे, ठीक आहे, डावा हात हा आपला उजवा हात तो त्याचा डावा हात असतो आणि आपला डावा हात त्याचा उजवा हात असतो, ठीक आहे, उजवा हात असतो. आता त्याचा जो काही डावा हात आहे तो उत्तर दिशा दाखवत आहे, म्हणजे याचा अर्थ याच्याकडे इकडे उत्तर दिशा आहे. आपल्याला इथे उत्तर असते, परंतु आपण आपल्या हिसाबानुसार आपण चेंज करत आहोत. एकदा पुढचा एक प्रश्न समजून घ्या, म्हणजे तुम्हाला एकदम कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. डावा हात आहे ते उत्तर दिशा दाखवते, याचा अर्थ उजवा हात उत्तरेची विरुद्ध दिशा आहे दक्षिण दिशा, म्हणजे याचा अर्थ हे दक्षिण दिशा दाखवते, ठीक आहे. आता बघा, उत्तर इथे होती, उत्तर इथे आली, उत्तर इथे होती, उत्तर दिशा इकडे आली, म्हणजे याचा अर्थ इथनं इकडे फॉरवर्ड झालं, एक डिस्टन्स फॉरवर्ड झालं. याचा अर्थ ही पूर्व बाजू आहे, ही इथे फॉरवर्ड होणार आहे, म्हणजे याचा अर्थ इथे पूर्व असणार आहे. यानुसार तुम्ही चेंजेस करायच्या, डायमेन्शनचे चेंजेस कसे करायचे बघा. इथे उत्तर होती, उत्तर इथे आली, मग इथली जी पूर्व असणार ही एक घर इकडे सरकणार आहे, इथे पूर्व आली आणि पूर्वची विरुद्ध बाजू आली पश्चिम. अशा पद्धतीने आपल्याला 4ही दिशा मिळालेल्या आहेत, ठीक आहे. आता बघा, त्यानंतर काय सांगितलं, शीर्षासन केलंय, शीर्षासन यांनी केलेलं आहे आणि त्याची जी काही डावी बाजू आहे ती उत्तर दिशा दाखवते. तर त्याचा जो चेहरा आहे, आपल्याला माहिती आहे की हा जो चेहरा आहे हा या साईडलाच पाहायचा असतो, ठीक आहे, इकडेच वरतीच पाहायचा असतो. त्यामुळं त्याचा जो काही चेहरा आहे ही ह्या बाजूची दिशा म्हणजे ही पश्चिम दिशा दाखवत आहे. आपलं उत्तर आपल्याला 4 नंबर मिळालेला आहे. पुढचा पण प्रश्न सेम आहे, हा समजला नसेल तर पुढचा पाहून घ्या आणि त्यानुसार आपण कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. प्रकार नंबर 4 मधील हा 3 नंबरचा प्रश्न आहे, जो की मगाच्या सारखाच सेम टू सेम आहे, फक्त त्याच्यामध्ये
थोडेसे बदल झालेले आहेत. ठीक आहे, एक व्यक्ती शीर्षासन करत आहे, मग आपण काय करूया, त्याला शीर्षासन अवस्थेमध्ये दाखवूया. ठीक आहे, अशा पद्धतीने ती व्यक्ती शीर्षासन करत आहे, त्याच्या पाहण्याची जी काही दिशा आहे ती अशा पद्धतीची आहे. आपली जी काही उजवी बाजू आहे ती त्याची डावी बाजू आहे, आपली जी काही डावी बाजू आहे ती त्याची उजवी बाजू आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला शीर्षासन जेव्हा दिले हे पहिल्यांदा काढून घ्यायचं असतं. ठीक आहे, आपण मागच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी काय दिले, त्याची जी काही तोंड आहे ते पश्चिमेकडे आहे. ठीक आहे, आता बघा, चेहऱ्याची बाजू ही चेहऱ्याची विरुद्ध बाजू आहे, ही चेहऱ्याची बाजू आहे. जी बाजू त्यांनी दिलेली आहे तोंड त्याचं पश्चिमेकडे आहे, म्हणून आपण हे पश्चिम इथे दिले. ठीक आहे, जर ते पश्चिम असेल तर हे पूर्व असणार आहे, कारण पश्चिमेची विरुद्ध बाजू पूर्व असते आणि इकडे उत्तर दक्षिण आपल्या एकमेकांच्या विरुद्ध येणार आहेत. ठीक आहे, आता बघा, पश्चिम दिशा इथे होती, इथे होती, पश्चिम दिशा इथे गेली, पश्चिम दिशा इथे गेली, पश्चिम दिशा इथून इथे गेली. याचा अर्थ काय आहे की उत्तर दिशा आहे ही इथून इथे जाणार आहे. उत्तर दिशा जी आहे इथून इथे जाणार आहे, म्हणजे आपल्याला हे उत्तर मिळालं आणि आपल्याला हे दक्षिण मिळालं. या पद्धतीनुसार आपण आपल्या दिशा बदलून घ्यायच्या असतात. ही डायग्राम सुरुवातीला ज्याला काढायला जमली त्याला पुढचं सुद्धा काढायला जमणारच आहे. आता त्यांनी विचारले त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे. ठीक आहे, तर आता त्याची डावी बाजू जी आहे ती उत्तर आहे, याचा अर्थ आपल्याला प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आपल्याला 2 मिळालेलं आहे, उत्तर. प्रकार नंबर 4 मधील 4थ्या क्रमांकाचा हा प्रश्न आहे आणि त्यांनी काय दिलेलं आहे, याच्यामध्ये दिशा फिरवून दिलेल्या आहेत. आपल्या ज्या काही मुख्य दिशा ज्या असतात ते ह्या पद्धतीने असतात, परंतु त्यांनी सांगितलंय की ही दिशा ती दिशा बनली, ती दिशा ती दिशा बनली. मग त्यानुसार आपल्याला प्रत्येक दिशा आपल्याला चेंज करायच्या आहेत. मागच्या 2 उदाहरणामध्ये शीर्षासन मध्ये आपण दिशा चेंज कशा करायच्या आपण पाहिलेल्या आहेत, कशा एका पद्धतीतून दुसऱ्या पद्धतीकडे घेऊन जायच्या. आता ह्यानुसार पण आपण तसंच काढणार आहोत. बघा, जर दक्षिण दिशा आपण असं पाहूया की ह्या आपल्या मुख्य दिशा असतात, अशा पद्धतीने आपल्या मुख्य दिशा असतात. त्यांनी सांगितलंय की दक्षिण जी दिशा आहे, दक्षिण दिशा ही नैऋत्य बनलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ही जी दक्षिण दिशा इथे असते, बरोबर. आता ही दिशा आपली नैऋत्य बनलेली आहे, नैऋत्य. ठीक आहे, हा पुढचे सांगितलेलं आहे पश्चिम दिशा ही वायव्य बनलेली आहे. पश्चिम कुठे असते, पश्चिम इथे असते, आणि ही पश्चिम दिशा आपली वायव्य बनली आहे, वायव्य. म्हणजे याचा अर्थ काय, यांनी ज्या मुख्य दिशा आहेत ते बदलून आपल्याला उपदिशा दिलेल्या आहेत, आणि आपल्या उपदिशा कुठे असतात, आपल्या इथे असतात. इकडे वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य. त्यानंतर त्यांनी सांगितलंय तर उत्तर दिशा. आता उत्तर दिशा कुठे असते, उत्तर दिशा ही इथे असते. मग आपल्याला उत्तर दिशा म्हणजे ही जी दिशा आहे ही दिशा कुठली दिशा बनणार आहे आपल्याला पाहायचं आहे. बघा, आपल्याला सांगितलं काय आहे, ही जी वायव्य दिशा आहे, वायव्य, ही वायव्य दिशा आहे. ही वायव्य दिशा कुठे आली, पश्चिमेकडे आली. वायव्य दिशा कुठे आली, पश्चिमेकडे आली. किती घर सरकली, ही अर्ध घर सरकली, अर्ध घर सरकली. ठीक आहे, अर्ध घर सरकली. त्याच पद्धतीने बघा, नैऋत्य जी दिशा ही घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अशी अर्धी दिशा सरकली. कळतंय, ही इथे होती, ही घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अशी अर्धी घर सरकली. ही नैऋत्य दिशा इथे होती, ही घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अर्ध घर सरकली. त्याच पद्धतीने ही आग्नेय दिशा असणारी ती अर्ध घर सरकणार आहे, जी ईशान्य दिशा आहे ती अर्ध घर सरकणार आहे. कळतंय का, या सिंपल मेथडने आपल्याला असे फिरव करायचे. प्रॉपर एकदम सिंपल प्रश्न आहे. आपल्याला कळलं की अर्ध घर सरकते, ही सुद्धा अर्ध घर सरकते. याचा अर्थ ही ईशान्य दिशा इथे जाणार आहे आणि जी काही इथले आग्नेय दिशा होती ही आग्नेय दिशा इथे गेली. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपली उत्तर जी दिशा आहे, उत्तर, ही उत्तर दिशा होती इथे, ही उत्तर दिशा आता ईशान्य दिशा बनलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं उत्तर आलं. प्रकार नंबर 4 मधील हा 5व्या क्रमांकाचा प्रश्न आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने, आणि अगदी सोपा प्रश्न आहे आणि सोप्या पद्धतीने आपण सोडून पाहणार आहोत. ठीक आहे, आता बघा, सकाळी भावना आणि श्रुती समोरासमोर बसलेली आहे. श्रुतीची जी काही सावली आहे ती भावनाच्या उजवीकडे पडली आहे. त्या श्रुतीचं तोंड कोणत्या दिशेला आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सर्वात अगोदर
सकाळी ज्या दिशेने प्रकाश आतमध्ये येतो म्हणजे प्रकाश पडतो त्याच्या विरुद्ध बाजूला ही सावली असते. मग सकाळी प्रकाश कुठल्या दिशेने पडतो तर सकाळी प्रकाश पडतो उजव्या बाजूने. ठीक आहे, उजव्या बाजूने. सपोज जर प्रकाश उजव्या बाजूने असा येत असेल तर सावली ही पश्चिम दिशेला पडते. ही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाली पाहिजे. जरी कधीही जर दिवा लावला असेल, दिवा उत्तरेकडून प्रकाश देत असेल तर सावली त्याची दक्षिणेकडे पडते. जर प्रकाश नैऋत्येकडून येत असेल तर प्रकाशाची सावली जी असते ही आपल्याला ईशान्येकडे पडते. अशा पद्धतीने दिशेने सावली, ज्या दिशेने प्रकाश पडतो त्याच्या विरुद्ध बाजूला ही सावली असते. ही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाली तर ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी 10 सेकंदामध्ये आपल्याला मिळणार आहे. बघा, भावना आणि श्रुती समोरासमोर बसलेली आहे. आता आपल्याला माहिती नाही की भावना इकडे आहे की भावना खाली आहे, श्रुती इथे आहे की श्रुती खाली आहे. आपल्याला काही माहिती नाही. आपण दोन्ही कंडिशन मध्ये सॉल्व्ह करून पाहूया. असं पाहूया की फर्स्ट कंडिशन आपल्याला दिलेली, असं पकडूया की श्रुती इथे वरती आहे आणि भावना ही खाली आहे. ठीक आहे. आता बघा, तर सुरुवातीला काय सांगितलंय की श्रुतीची जी काही सावली आहे ती भावनाच्या उजवीकडे पडतीये. भावनाचा चेहरा ह्या दिशेला आहे आणि श्रुतीचा चेहरा ह्या दिशेला आहे. भावनाचा चेहरा ह्या दिशेला आहे, समोरासमोर बसले त्यांनी सांगितले. ते एकमेकींकडे चेहरा करून बसलेले आहेत. भावनाचा चेहरा वरती आहे, श्रुतीचा चेहरा खाली आहे. सपोज मी इकडे पाहतोय, समोरून माझ्या दुसरी व्यक्ती पाहते, अशी समोरासमोर बसलेलो आहे. तर ज्यावेळेस भावनाचा चेहरा इथे असेल, भावनाची उजवी बाजू आणि भावनाची डावी बाजू इथे असेल. तर भावनाच्या काय सांगितले, भावनाच्या उजवीकडे सावली पडतीये. भावनाच्या उजवीकडे अशी ह्या बाजूला अशी सावली पडतीये. याचा अर्थ काय आहे, भावनाच्या उजव्या बाजूला सावली पडतीये म्हणजे याचा अर्थ जो प्रकाश आहे तो इकडनं येतोय. हे कन्सेप्ट समजायला पाहिजे. श्रुती भावनाच्या उजवीकडे श्रुतीची सावली पडते. आपल्याला त्यांनी सांगितलंय का कुठल्या बाजूला काय आहे, नाही. म्हणून आपल्याला इकडे जर उजव्या बाजूला इकडे सावली पडत आहे याचा अर्थ ही जी दिशा आहे ही दिशा असणार आहे पश्चिम दिशा. ठीक आहे, ही दिशा असणार आहे पश्चिम दिशा आणि सावली जर ह्या दिशेने पडते तर प्रकाश या बाजूने येणार आहे. त्यामुळे ही जी दिशा असणार आहे ती पूर्व दिशा असणार आहे. ठीक आहे, बघा, पूर्व दिशा इथे होती, ती पूर्व दिशा इकडे गेली, पूर्व दिशा विरुद्ध झाली. पूर्व दिशा सपोज पूर्व दिशा 1 घर सरकली, पूर्व दिशा 2 घर सरकली. पूर्व दिशा ही 2 घर सरकली. पूर्व दिशा इथे होती, 1 घर सरकली, 2 घर सरकली. याचा अर्थ काय आहे, पश्चिम दिशा ही 1 घर सरकली, 2 घर सरकली. तसंच उत्तर दिशा ही 1 घर सरकणार आहे आणि इकडे 2 घर सरकणार आहे. ठीक आहे, 2 घर सरकणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, ही जी उत्तर दिशा आहे ही उत्तर खाली येणार आहे आणि उत्तरेची विरुद्ध जी दिशा आहे ती दक्षिण दिशा आहे. ती दक्षिण दिशा ती त्या बाजूला जाणार आहे. सिंपल आहे. आपल्याला काय केलंय की जर उजव्या बाजूला, भावनाच्या उजव्या बाजूला सावली पडतीये याचा अर्थ ती जी सावली आहे ती पश्चिमेकडे पडत होती. आपण पाहिलं होतं, जर सूर्य ह्या दिशेने येत असेल तर सावली ह्या दिशेला पडते. या हिसाबानुसार जर श्रुतीचं तोंड कुठे असेल, श्रुती ह्या दिशेला खाली पाहते, याचा अर्थ उत्तर दिशेला श्रुतीचं तोंड असणारे ऑप्शन क्रमांक 1. आपण दुसऱ्या मेथडने सुद्धा सोडून पाहूया. बघा, असं समजूया की त्यांची जागा बदलूया. ठीक आहे, श्रुती खाली आहे, इकडे खाली बसली आहे आणि भावना वरती बसली आहे. आता भावनाचा चेहरा असा आहे आपल्याकडे, याचा अर्थ आपली उजवी बाजू ही भावनाची डावी बाजू असणार आहे आणि भावनाची जी काही उजवी बाजू आहे ती तिची भावना अशी पाहतीये. याचा अर्थ ही उजवी बाजू ही डावी बाजू असणार आहे. आपली डावी बाजू तिची उजवी बाजू असणार आहे. ठीक आहे, आणि भावनाच्या उजवीकडे श्रुतीची सावली पडते. ह्या साईडला श्रुतीची सावली पडतीये. सावली जर ह्या बाजूला पडतीये याचा अर्थ ही दिशा पश्चिम आहे. सावली जर पडते ती दिशा पश्चिम आहे, याचा अर्थ सावलीच्या अपोजिटला प्रकाश येत आहे. प्रकाशाच्या विरुद्ध दिशेला सावली पडते, सावलीच्या विरुद्ध दिशेला प्रकाश येत असतो. याचा अर्थ ही दिशा पूर्व दिशा आहे, ही दिशा पश्चिम दिशा आहे. इकडे पूर्व, इकडे पश्चिम आहे, याचा अर्थ इकडे उत्तर आहे, इकडे दक्षिण दिशा आहे. मग आता श्रुती ह्या दिशेला पाहत आहे कारण ते एकमेकींच्या दिशेला पाहत आहेत. याचा अर्थ श्रुतीचा जो काही चेहरा आहे हा उत्तर दिशेला असणार आहे, उत्तर दिशेला असणार आहे. दोन्ही पद्धतीने पण सोडून पाहिलेला आहे. एकदा समजून घ्या आणि पुन्हा 2 वेळा हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, नक्कीच सुटणार आहे.